बघावं आणि हे आता 4 लोकांची चर्चा आणि 4 पेक्षा कमी लोकांची चर्चा आहे. यालाच सम्यक संवैधानिक अभ्यासू पद्धतीने बघता येईल, कारण इथे गोंगाट होण्यापेक्षा प्रत्येकाचे विचार ऐकायला प्रत्येकाला वेळ मिळेल. तर तसं बघावं आणि परत आमचं म्हणणं की बाबा आमच्या बुद्धीला जेवढं कळतं तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला इंग्लिश येतं बऱ्यापैकी असं वाटतं. तरीही कोणाला वाटत असेल की आमचं चुकतंय, तर आमचं त्यांना आव्हानच आहे की बाबा त्यांनी यावं चॅनलवर आणि त्यांनी समजून सांगावं. हा, फक्त आमची एक नेहमी काळजी असणार आहे की चर्चेवर बोलताना संवैधानिक पद्धतीनेच बोलणं व्हायला पाहिजे, सम्यक रीतीनेच बोलणं व्हायला पाहिजे आणि ते इतरांचा आदर करूनच बोलणं व्हायला पाहिजे. यामध्ये कुठल्याच व्यक्तीचा, कुठल्याच समाजाचा, कुठल्याच धर्माचा हे द्वेष नको व्हायला, अपमान नको व्हायला. पण आता कोण कशाला काय घेणार माहित नाही. आम्ही तरी शब्दशः जायचा प्रयत्न करत आहोत आणि आमच्या त्या मित्रांचा अप्रोच असा दिसला की बऱ्यापैकी आम्ही हे अभ्यास बंद करावा, की तुम्ही चुकीच्या पद्धतीने सांगताय, लोकांना संभ्रमित करताय असं. तर आमचं त्यांना म्हणणं होतं की असं तर म्हणजे शॉकच बसला. तर आमचं म्हणणं बाबा ठीक आहे, पटत नाहीये ना, पण तुमची भाषा पहिलं तर संयमी पाहिजे आणि सज्जनांची आणि विद्वानांची वाटायला पाहिजे. इथं येऊन गोंधळ नको. आणि दुसरं, समजा आपण एका प्लॅटफॉर्मवर बोलू शकत नसेल तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून आमचं काय चुकतंय ते तुम्ही सांगा ना, काही हरकत नाही. पण एकाच ठिकाणी येऊन गोंधळ कशाला, म्हणून सध्या आम्ही हे चौघामध्ये ठेवलंय. तर तसं आमचं म्हणणं की आम्ही आता काळजीच घेणार आहोत की आमच्याकडनं काही चुकतंय का बाबा. कारण जर असं आपण शिक्षण घेणाऱ्याला तुमचं चुकतंय म्हणून सांगत असू आणि तर मग कोणी अभ्यासच करणार नाही ना. मग तसं झालं ते. तर माझं म्हणणं चुकालाही चान्स द्यायला पाहिजे जर प्रामाणिकता असेल तर. हा, आणि जर चूक एखाद्याला कळत असेल चूक, तर मग आमचं आव्हानच आहे. उलट विनंती आहे की तुम्ही यावं आणि रोज संध्याकाळी 7 वाजता हा उपक्रम करतो आम्ही. तुम्ही येऊन आम्हाला सांगावं काय चुकतंय ते. हा, फक्त ते आम्हाला पटण्याजोगे असायला पाहिजे. तर आता बाबासाहेब जे शब्द वापरतात की ते प्लॉजिबल आहे आम्हाला वाटायला पाहिजे, परत ते रॅशनलिस्टिकही असायला पाहिजे आणि सायंटिफिकही असायला पाहिजे. नाही तर नाही नाही असं दिलंय तसं दिलंय तुम्ही ऐकत का नाही, असं राहतं काय. तर मला वाटतं ह्या पद्धतीने चर्चा होत नाही आणि हे आज मला विस्तृत सांगावं वाटलं. कारण त्यांचं म्हणणं होतं की सर तुमची भूमिका काय सांगा. तर आमचं म्हणणं बा आमची भूमिका काहीच नाही. आमची भूमिका काय की बाबासाहेबांची पुस्तकं लोकांना अवेलेबल होत नाहीत. झाली तर ती इंग्लिश मधली समजत नाहीत. समजली तर त्यातले काही कन्सेप्ट समजत नाहीत. स्वतःहून वाचलं तरी जिथं लक्ष द्यायचं असतं तिकडं लक्ष जात नाही. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मिळालाय. आम्हाला थोडीफार इंग्लिश येते. परत नगरकर सर, मेधावी सर सारखे शांत संयमी अभ्यासू लोक हे समजून सांगायला मिळाले, तर आपण सगळे मिळून हे अभ्यास करूया. तर ह्या पुस्तकांचा हा अभ्यास आहे आणि हा अभ्यास इतरांपर्यंत पोहोचावा असा प्रयत्न आहे. बाकी आम्ही आशा करतो की हे म्हणजे बऱ्याच लोकांना हे पटतही आहे. पण आता काही लोक एवढ्या तीव्रपणे विरोध करतील हे वाटलं नव्हतं, म्हणून हे एक्सप्लेनेशन. तर यावर मी लोकांना आवाहन करतो की तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगावं. काही सूचना असतील तर तशा द्याव्यात, काही सुधारणा असतील तर सांगाव्यात. पण व्हिडिओ आवडत असतील तर कृपया तेही सांगावं, म्हणजे इतरांना ते कळेल. आणि याशिवाय समजा लाईक करत गेलात, कमेंट करत गेलात, सबस्क्राईब करत गेलात आणि मॅक्झिमम शेअर करत गेलात तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. त्या हिशोबाने हे करत राहावं असं आपल्याला आव्हान. ओके. तर हे इंट्रोडक्शन म्हणून जरा विस्तृत इंट्रोडक्शन आज मी दिलं. तर मग कालपर्यंत आपला अभ्यास जो झाला होता तो 3ऱ्या प्रॉब्लेम पर्यंत झाला होता. आता 4था प्रॉब्लेम. तर 4था प्रॉब्लेम सुनील वाचतील का तुला? माझा आवाज व्यवस्थित येतोय का जास्त खरखर येतोय? छान आहे. ओके. तर मग हा, मीच वाचायचा प्रयत्न करतो. प्रॉपर आहे, क्लिअर आहे एकदम. ओके. हा. द 4th प्रॉब्लेम रिलेट्स टू द भिक्खू. काय? 4था प्रश्न संबंधित आहे भिक्खू विषयी. व्हॉट वॉज द ऑब्जेक्ट ऑफ द बुद्धा इन क्रिएटिंग द भिक्खू? काय उद्देश होता बुद्धांचा भिक्खू तयार करण्यामध्ये? वॉज द ऑब्जेक्ट टू क्रिएट अ परफेक्ट मॅन? उद्देश एक परफेक्ट व्यक्ती तयार करायचा होता का? और वॉज हिज ऑब्जेक्ट टू क्रिएट अ सोशल सर्वंट डिवोटिंग हिज लाईफ टू सर्व्हिस ऑफ द पीपल अँड बीइंग देअर फ्रेंड, गाईड अँड फिलॉसॉफर? काय? की बुद्धाचा उद्देश भिक्खू तयार करण्यामध्ये परफेक्ट व्यक्तीला मराठीत काय म्हणता येईल सर? आदर्श पुरुष. हा, आदर्श पुरुष तयार करणं होता का त्यांचा उद्देश सोशल सर्वंटला काय म्हणता येईल? समाजसेवक करायचा होता. भिक्खू तयार करण्यामध्ये आदर्श व्यक्ती तयार करायचा बुद्धांचा उद्देश होता का समाजसेवक करायचा उद्देश होता? जे समाजसेवक
स्वतःचं आयुष्य डिवोट करतील, म्हणजे वाहतील लोकांची सेवा करण्यामध्ये आणि त्यांचा फ्रेंड, गाईड आणि फिलॉसॉफर होण्यामध्ये. हे होता त्यांचा उद्देश का परफेक्ट व्यक्ती बनवण्याचा उद्देश होता? भिक्खू करण्यामध्ये बुद्धांचा उद्देश त्या भिक्खू मध्ये आदर्श व्यक्ती तयार करण्याचा होता का त्यांचा समाजसेवक करण्याचा होता, जो समाजसेवक लोकांचा फ्रेंड, गाईड आणि फिलॉसॉफर म्हणून काम करेल? असे प्रश्न आहेत. पुढं काय? धिस इज अ व्हेरी रिअल क्वेश्चन. हा एकदम रिअल क्वेश्चन आहे. ऑन इट डिपेंड्स द फ्युचर ऑफ बुद्धिझम. याच्यावर अवलंबून आहे बुद्धिझमचं भविष्य. इफ द भिक्खू इज ओनली अ परफेक्ट मॅन, ही इज ऑफ नो यूज टू द प्रोपोगेशन ऑफ बुद्धिझम, बिकॉज दो अ परफेक्ट मॅन, ही इज अ सेल्फिश मॅन. काय? जर भिक्खू हा फक्त ओनली अ परफेक्ट मॅन दिले, जर भिक्खू हा फक्त आदर्श पुरुष असेल तर तो मग बुद्धिझमच्या प्रचारासाठी काही कामाचा नाही. कारण बिकॉज जरी तो आदर्श व्यक्ती असला तरी तो स्वार्थी व्यक्ती आहे, असं वाक्य आहे इथं. इफ, जर ऑन द अदर हँड, दुसऱ्या बाजूने, हे काय झालं की जर भिक्खू फक्त आदर्श पुरुष असला तर तो बुद्धिझमच्या प्रचारासाठी काही कामाचा नाहीये, कारण तो सेल्फिश व्यक्ती असू शकतो, तो स्वार्थी असू शकतो किंवा स्वार्थी आहे. पण दुसऱ्या बाजूने इफ ही इज अ सोशल सर्वंट, जर दुसऱ्या बाजूने तो समाजसेवक असेल तर ही मे प्रूव्ह टू बी द होप ऑफ बुद्धिझम, तेव्हा तो बुद्धिझमची आशा म्हणून खरा ठरू शकतो. दिस क्वेश्चन मस्ट बी डिसाइडेड नॉट सो मच इन द इंटरेस्ट ऑफ डॉक्ट्रिनल कन्सिस्टन्सी बट इन द इंटरेस्ट ऑफ द फ्युचर ऑफ बुद्धिझम. हा प्रश्न की भिक्खू कशा करता तयार केला होता? आदर्श पुरुष बनवण्याकरता तयार केला होता का समाजसेवक बनवण्याकरता केला होता? हा प्रश्न डिसाइड केलाच गेला पाहिजे. मस्ट बी डिसाइडेड. हा प्रश्न निर्णयात आणल्याच गेला पाहिजे. नॉट सो मच इन द इंटरेस्ट ऑफ डॉक्ट्रिनल कन्सिस्टन्सी, विशेष करून याच्याकरता नाही की ती शिकवणीच्या बाबतीत सुसंगत आहे की नाही, या बाबतीत नाही, तर बुद्धिझमचं फ्युचर काय असेल याच्या बाबतीत. तर असं हे पॅराग्राफ म्हणते. ओके, तर पहिली ओळ घ्यायची सर की द फोर्थ प्रॉब्लेम रिलेटेड टू द बुक भिक्खू. चौथा प्रश्न आहे भिक्खू विषयी. आता इथे तर प्रॉब्लेम विथ भिक्खू म्हटलं, पण आता समाजात जर कोणी म्हणत असेल का बा भिक्खूला तुम्ही प्रश्न विचारणार कोण आणि त्यांच्यावर कोणताही समस्या आहे हे आपण कसं डिसाईड करायचं, म्हणजे भिक्खू संदर्भात काही चर्चाच करू देत नाही अनेक लोक. बाबासाहेब म्हणतात की चर्चा केली गेली पाहिजे. त्यामुळे जो चौथा प्रश्न उचलला की भिक्खूची निर्मिती का केली बाबासाहेबांनी, हा प्रश्न डील केला गेला पाहिजे. कारण भिक्खू आज जे करताना दिसतात त्याच्यासाठी बाबासाहेब बुद्धांना भिक्षू पाहिजे होता का, की आता की जे इथे सांगितलं गेलेलं आहे, जे समोर येईलच त्याच्यावरही आपण चर्चा करू, पण जे इथे सांगितलं गेलं आहे त्याच्यासाठी भिक्षू तयार करायचा होता. म्हणजे आज आपण समाजात पाहतो की भिक्षू काय करतो, तर तो काहीतरी कोणाकडे परित्राण पाठ करतो, लोकांना ते गाथा पठण करतो, पूजेचे सामान लिहून देतो, दान दक्षिणा घेतो आणि तो वाटेल तसं करतो. एक तर भिक्खू म्हणजे या पद्धतीने तो वागतो का, म्हणजे समाजाचा तो सेवक होतो का, की समाजालाच आपली सेवा करायला लावतो, असाही प्रश्न निरनिराळ्या पद्धतीने भिक्षू का तयार केला गेला हा प्रश्न नक्कीच विचारला गेला पाहिजे. कारण जे आज करतात भिक्खू त्याच्यासाठीच बनवला गेला होता का, की तो समाजाची सेवा करेल. आता भिक्खू समाजाची सेवा करेल हा तर प्रश्नच विचित्र वाटतो लोकांना, की भिक्खू आता हा काय समाजाची सेवा करणार, म्हणजे सेवा करणार म्हणजे नेमकं काय करायचं. तो तो धम्माचा प्रचार करतो किंवा धम्म सांगतो हेच समाजसेवा आहे असंही काही लोक म्हणतात. तो तुमची सेवा करणार नाही, म्हणजे तुमच्या त्रासात तो येणार नाही. बाबासाहेब 1950 मध्ये एक जर्नलमध्ये महाबोधी सोसायटीच्या जर्नलमध्ये लिहितात की रामकृष्ण मठचे जे लोक आहेत ते आपत्कालीन स्थितीमध्ये लोकांची मदत करतात. तर तिथे हा भिक्षू दिसला पाहिजे होता, तर आपल्याला सांगता येते की हा लोकांच्या समस्यामध्ये लोकांची मदत पण करतो. तर हा असा नसून तिथे ख्रिश्चन मिशनरींचं पण दिलं जातं की ते देखील समाजाची सेवा करतात. असं कम्पेअर केलं तर भिक्षू असा कधी दिसत नाही, म्हणजे आता या चित्रामध्ये असं दिसत नाही असं बाबासाहेबांचं 1950 मध्ये म्हणणं होतं.
तर तो समाजाची सेवा करता आली पाहिजे. आणि या दृष्टीने ते बाबासाहेब इथे लिहत आहेत की बुद्धांचा जो उद्देश होता समाजाचा तो सेवक असावा. आणि नुसता तो आदर्श पुरुष असेल तर कोण्या कामाचा आहे. नुसता मी पण कोण्या कामाचा. मी तर तुमचा फ्रेंड चांगला होतो, मी फिलॉसॉफर चांगला होतो, मी गाईड परफेक्ट आहे आणि असा तो परफेक्ट माणूस तयार झाला, पण तो समाजाच्या हिताचा कसा असेल. फक्त चांगला मला पहा पुलं व्हा असं नाही आहे ना. बुद्धाचा उद्देश असा नव्हता फक्त शोभेचा माणूस तयार करायचा, एकदम आदर्श पुरुष असा असतो असं दाखवण्याकरता होता असं नाही. तर समाजाचा सेवक असला पाहिजे असा आर्ग्युमेंट बाबासाहेबांनी तिथे मांडलेला आहे. तर तो असा असेल का, म्हणजे प्रश्नच विचारले गेले आहे की नुसता आदर्श पुरुष करायचा की तो समाजाचा सेवक आणि सोबतच तो फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड असला पाहिजे. आणि अशा प्रश्नाला बाबासाहेब म्हणतात दिस इज व्हेरी रिअल क्वेश्चन. हा खरा प्रश्न आहे. आता अर्ध्याच डिस्क्रिप्शनवर मी थांबतो आणि अमित सरांना काही सांगायचं असेल ते सांगू शकतात आणि कोणाला काही विचारायचं असेल या संदर्भात ते विचारूही शकतात. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि एकंदरीत बौद्ध धर्माचा जो गाभा आहे तो गाभा कशा पद्धतीचा आहे ही कोणामध्ये पाहायचं असेल तर ते भिक्खू संघाच्या वर्तनामध्ये पाहावं लागेल. म्हणून भिक्खू काय काम करतो, भिक्खूची आचरण प्रणाली कोणत्या पद्धतीची आहे, त्यावरून धम्मामध्ये काय तत्व सांगितलेली आहेत हे लोकांच्या पर्यंत पोहोचू शकते. नगरकर सरांनी जो उल्लेख केला, महाबोधी सोसायटीला बाबासाहेबांनी एक लेख लिहिला होता, भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य. आणि त्यामध्ये त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी लेखाच्या अगदी शेवटी की बौद्धांनी केवळ एक आदर्श बौद्ध किंवा चांगला बौद्ध असणं पुरेसं नाहीये, तर त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. त्याच्या पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतायत की धम्माचा प्रचार प्रसार करणं हीच खरी मानव सेवा आहे. जर धम्माचा प्रचार प्रसार करणं ही मानव सेवा असेल तर ती मानव सेवा करण्यासाठी केवळ भिक्खूच नाही तर उपासकांनी पण, गृहस्थी लोकांनी पण काम करायला पाहिजे, ही बाबासाहेबांची अपेक्षा. आणि खरं तर ही बाबासाहेबांची अपेक्षा नाही, मूळ बुद्धांचा उपदेशच त्या पद्धतीचा आहे. आपल्याला माहित असेल की बुद्धांनी जेव्हा संघ तयार झाला आणि संघ तयार झाल्यानंतर ते स्वतः बुद्ध एक आणि 60 भिक्खू जेव्हा वाराणसीला एकत्र आले सारनाथला, तेव्हा त्यांनी जो उपदेश केला की चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय अत्ताय हिताय लोकानुकंपाय. भिक्खूंनो, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी आणि लोकांवर अनुकंपा करण्यासाठी तुम्ही चारिका करा. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. लोकांवर अनुकंपा करण्यासाठी. लोक दुःखामध्ये आहेत, लोक अडचणीमध्ये आहेत, लोक अंधश्रद्धांमध्ये आहेत, लोक त्यांच्या त्यांच्या प्रॉब्लेम्स मध्ये फसलेले आहेत, तर त्यांना दुःखमुक्त करण्यासाठी भिक्खूंनो तुम्ही चालत राहा असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. आणि तीच बाब नेमकी बाबासाहेब या ठिकाणी हेरतायत की भिक्खू संघाकडून बाबासाहेबांना या प्रकारची अपेक्षा आहे. त्यांनी मूळ बुद्ध जे काही सांगतायत, मूळ वचनांमध्ये काय दिलेलं आहे किंवा विनय पिटकांमध्ये काय सांगितलेलं आहे त्याकडे भिक्खू संघाने लक्ष द्यावं असं मला वाटते. की त्यामुळं बाबासाहेबांनी हा प्रश्न इथं उपस्थित केलाय. म्हणजे एखादा व्यक्ती किती विद्वान असेल, नॉर्मली आपण पाहूया, एखादा खूप मोठा विद्वान आहे, खूप मोठा अधिकारी आहे, खूप मोठा पैसेवाला उद्योगपती आहे, पण तो स्वतःपुरतं जीवन जगत असेल तर त्याच्या विद्वत्तेचा, त्याच्या अधिकाराचा आणि त्याच्या पैशाचा काय उपयोग आहे? नथिंग. समाजासाठी त्याचं जे योगदान आहे ते शून्य असणार आहे. मग असं शून्य योगदान असणाऱ्या लोकांची गरज काय आहे? काहीच गरज नाही. त्याचं व्यक्तिगत जीवन तो सुखी बनवू शकेल, पण ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजासाठी त्याचं काहीही योगदान होणार नाही. आणि बुद्धाचा धम्म जो आहे तो सगळ्यांच्या दुःखमुक्तीसाठी आहे. भवतु सब्ब मंगलंग असं म्हटलं जातंय. सगळे लोक त्यांचं मंगल होऊ दे. मग व्यक्तिगत फक्त आपण स्वतःला अधिक चांगलं बनवत गेलो, बनवलंही पाहिजे, पण तितक्यापर्यंत न थांबता त्याचं बाह्य प्रक्षेपण झालं पाहिजे, ते वर्तनातून तो बदल दिसला पाहिजे. म्हणून जाणीवपूर्वक बाबासाहेबांनी हा प्रश्न इथं उपस्थित केलाय. नगरकर सर जसं म्हटले की आजही फार संयमानं आणि फार सावधपणे या विषयावरती बोलावं लागतं. भिक्खू संघावरती बोलणं इतकी साधी गोष्ट नाही आहे. तो बाबासाहेबांचा त्या काळातला अधिकार होता किंवा बाबासाहेबांच्याकडे एक अथॉरिटी होती.
की ते या प्रकारे प्रश्न उपस्थित करत होते. पण आपण या पद्धतीनं प्रश्न उपस्थित केले तर अनेक लोकांना गैरसमज होण्याची शक्यता आहे, किंवा तुम्ही उपासक आहात, तुमची पात्रता काय, तुम्ही आम्हाला प्रश्न का करता, असंही काही होण्याची शक्यता आहे. पण तरीही आपण योग्य प्रकारे तथागत बुद्धांनी भिक्खू संघांकडून काय अपेक्षा केलेल्या होत्या ते पाहावं, यासाठी मला वाटतं की बाबासाहेबांनी हा प्रश्न पुन्हा इथं चर्चेला घेतलाय. तर असं एक विवेचन म्हणजे मला असं वाटतंय. ओके. चालते. पुढे चालायचं सर मग? हा, म्हणजे जे विनयाची गोष्ट इथे नसली तरी पण जर उल्लेख त्याचा इथे होत असेल तर हे विनय लोकांचे जे कंप्लेंट्स होते, जे सामान्य जे गृहकारक लोक होते यांचे भिक्खूच्या अगेन्स्ट मध्ये जे कंप्लेंट होते ते बुद्धांकडे जायचे आणि त्या कंप्लेंट्सवर अड्रेस करण्याकरता किंवा त्याला पुन्हा त्या तशा कंप्लेंट्स येऊ नये यासाठी काही डिसिप्लिनरी कोड बुद्धांनी डिझाईन केलं. पण हे कोणाच्या प्रश्नावरून? लोकांच्या कंप्लेंट्सवरून. म्हणजे लोकांनी भिक्षूविषयी प्रश्न उचलावे हे बुद्धाच्या काळातही सत्य होतं आणि ते आजही सत्य झालं पाहिजे. आपल्याला भिक्खू संघाकडे ती कंप्लेंट करता आलीच पाहिजे. कोणी एक भिक्खू चुकत आहे किंवा तो आक्षेपार्ह त्याचा व्यवहार आहे किंवा त्याचं बोलणं आक्षेपार्ह आहे तर त्याची कंप्लेंट त्याच्या संघामध्ये करता आला पाहिजे. हे बुद्धाच्या काळापासून ट्रू आहे आणि असं कंप्लेंट केल्यामुळेच ते विनय तयार झाले आणि एक एक विनय ते वाढत 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 बुद्धांच्या काळात ते 227 विनय तयार झाले होते. तर त्याला ते म्हणजे लोक कल्याणाचे, जसं आता कोणी पब्लिक सर्वंट असेल तर त्याला सर्व्हिसचे कोड ऑफ कंडक्ट दिलेच जातात. प्रत्येक कर्मचाऱ्याला, सरकारी कर्मचारी असेल त्याला सरकारी कर्मचाऱ्याला कोड ऑफ कंडक्ट दिलाच जातो. त्याच प्रकारे हा जो प्रचारक आहे, समाजसेवक आहे, याला देखील कोड ऑफ कंडक्ट म्हणजे विनय आहे. त्यांनी कोड ऑफ कंडक्टच्या अगेन्स्टमध्ये काही वर्तन केलं, त्याची कंप्लेंट गेली, त्याच्यावर ऍक्शन होतं. त्यांचं देखील, भिक्षूंचं देखील कोर्ट असतं आणि त्या कोर्टामध्ये ते कंप्लेंट करून तिथे त्याला दंडनीय अपराध असेल त्याला दंड मिळतो किंवा त्याला पुढची ट्रेनिंगची गरज असेल तर त्याला ट्रेनिंग देण्याची जबाबदारी कोणातरी एका सिनियर भंगतेला सांगून त्याला पुढचं ट्रेनिंग दिलं जातं की त्याला हे विनय जमले पाहिजे. फक्त तो विनयचा उल्लेख इथे आला म्हणून हे सांगावं लागलं, पार्श्वभूमी अशी आहे. तर भिक्खूंनी तर विनयशील राहायलाच पाहिजे, म्हणजे त्याला कोड ऑफ कंडक्ट, ही शुड अबाइड बाय कोड ऑफ कंडक्ट, ते आहेच. पण हे करत असताना त्याला इथे मेन तो जो फोकस आहे या पॅराग्राफचा, तो लोकांचा सेवक असला पाहिजे. लोकांची सेवा करून घेणे हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे आणि तो सर्व समाजामध्ये गेला पाहिजे. सोसायटीचा तो सर्वंटच आहे. सोशल सर्वंट म्हणजे फक्त बुद्धिस्ट लोक नाही होत. 100% जे लोक आहेत, जसा सगळ्यांचं कल्याण, म्हणजे भारत देशात जर 100% लोक आहेत त्याचा अप्रोच 100% लोकांमध्येच गेलं पाहिजे. नाही तर काय करतात भिक्खू, फक्त बौद्ध समाजापर्यंत सीमित राहतात आणि ते दुसऱ्यांना कोणाला धम्म पटवून सांगण्याच्या स्थिती नसते. आणि इकडे काय करतात तर फक्त परित्राण पाठ करणे, दान लाटणे, किशे भरणे आणि घर भरणे असं आपल्या लक्षात येते. म्हणून आपण ते सांगायलाही पाहिजे ना. त्यांना करायला काही चूक वाटत नाही तर आपल्याला सांगायला चूक काय वाटायला पाहिजे. म्हणजे अशा या कोरोनाच्या काळामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये मात्र फेसबुकवर बरेच फोटो दिसले सर, काही भिक्खू इतरांना मदत करताना वगैरे. हो, आणि मला पण म्हणजे असं आता बरेचसे असे व्हिडिओज पण सर्क्युलेट झाले की भिक्खूंचे की ज्यांनी म्हणजे मदत करताना ते दिसले आपल्याला. तर प्रत्येकाचा वेगवेगळा एक्सपिरियन्स आहे, मी माझा शेअर केला. हा, नाही बरोबर, म्हणजे तेही आहे सर जे म्हणतात, तेही अनुभव आहेत आपल्या आजूबाजूला. नाही, आपण त्याचं सरसकटीकरण करू नये आपल्या अनुभवांचं. कारण आपण एक गोष्ट ध्यानामध्ये घेऊया की भारतातला जो भिक्खू संघ आहे आणि विशेषतः महाराष्ट्रातला आहे, की ज्या पद्धतीनं उपासकांनी भिक्खूंच्यासाठी एक यंत्रणा उभी करायला पाहिजे होती, की एखादी संशोधन संस्था असेल किंवा भिक्खूंना पुढं प्रशिक्षणाची व्यवस्था असेल, तर अशा गोष्टी उपासकांच्याकडूनही झालेल्या नाहीत. बुद्ध काळाचं आपण उदाहरण घेतलं तर मिगार माता विशाखा असेल, अनाथ पिंडक असेल, अशी अनेक लोक आर्थिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या भिक्खू संघाच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होते. त्यामुळे त्या भिक्खू संघाला एक संधी होती की त्यांनी केवळ धम्म आत्मसात करायचा, धम्माचं चिंतन करायचं, चर्चा करायच्या आणि लोकांना त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मार्गदर्शन करायचं.
आता जर आपल्या भिक्खूंना जर अशी काही व्यवस्थाच नसेल तर आपण अपेक्षा तरी कशी करणार आहे? बरोबर. आपल्या भिक्खूंना त्या व्यवस्था आपण दिल्या पाहिजेत. विहार चांगली पाहिजे, तिथं संगणक पाहिजे, त्रिपिटक उपलब्ध पाहिजे, विज्ञानाचं बाबासाहेब जसं म्हणतात तौलनिक धर्मांचा अभ्यास केला पाहिजे. अशी व्यवस्था उपासक म्हणूनही आपण त्यांना देण्यासाठी कमी पडलेलो आहोत. आणि काही भिक्खू आहेत ते खूप चांगलं काम करत आहेत, पण नगरकर सर जसं म्हणतायत तसे काही लोक आहेत. आणि त्यांच्या पुढं ही गोष्ट बाबासाहेबांची ठेवणं खूप आवश्यक आहे. हा, मला तर असं वाटतं की जो मुद्दा आहे की भिक्षूंकडे यंत्रणा नाही, हे म्हणणं चुकीचं याकरता होते कारण बुद्धाला जे यंत्रणा निर्माण करायची ते भिक्खूच्या प्रशिक्षणाची, ते बुद्धाने दिलीच आहे. आणि त्याच्यात त्या संघामध्ये ते पहिलेपासूनच निहित आहे. त्याला आपल्याला नवीन यंत्रणा करून त्यांना देणे हे काही आपलं काम नाही आहे. त्यांच्याकडे ती यंत्रणा असते आणि जेव्हा केव्हा ते डिमांड करतात म्हणजे त्यांना मदतीची गरज पडते, ते लोकांना म्हणजे सरसकट 100% भारतीय लोकांना ते आव्हान करतात. कारण त्यांचं काम 100% लोकांच्या कल्याणाचं आहे. त्याच्यामुळे 100% लोक त्यांना सपोर्ट करतील. कारण त्यांचा मार्ग हा काही फक्त बौद्धांच्या कल्याणासाठी नाही आहे, त्यांचा मार्ग सगळ्यांच्या कल्याणाचा आहे. त्याच्यामुळे भारतातला प्रत्येक माणूस त्यांची मदत करू शकेल अशा पद्धतीने जर त्यांची मांडणी होत असेल तर लोकांच्याच कल्याणासाठी लोकांनी मांडले पाहिजे. बाबासाहेबांचा जो मुद्दा आहे तो जो सेमिनरी स्थापन करण्याचा, तो भिक्खूंसाठी सेमिनरीचा नव्हे, तो उपासकांपैकी धम्माचा प्रचार करता यावा. पण उपासकांसाठी ते ले मॅन प्रिचरची जे ले प्रिचरची गोष्ट बाबासाहेब ते करतात आणि ते ब्लूप्रिंट मध्ये करतात. ब्लूप्रिंट टू प्रोपगेट बुद्धिझम इन इंडिया हे रंगूनचं जे भाषण आहे त्याच्यात दिलेलं आहे की ले प्रिचरचा अर्थ आहे की जो साधारण गृहस्थ उपासक आहे त्यांच्यापैकी जो प्रचारक होणार त्यांची ते टीम तयार करणे. प्रचार म्हणजे ते जसं 1950चा आपण जो लेख घेतला आणि मेधावी सरांनी शेवटचं जे वाक्य सांगितलं की साधारण गृहस्थांनी देखील प्रचार केला पाहिजे. पण त्या साधारण गृहस्थालाही प्रचार करण्याकरता ट्रेनिंग लागेलच. भिक्षू संघाकडे तर ट्रेनिंग पहिल्यापासून बुद्धांनीच तयार केलेली आहे. त्यांची एक पद्धत आहे, प्रणाली आहे, ते पहिल्यापासूनच आहे. आपण नव्याने त्यांना तयार करून देण्याचा आणि उपासक कोण तयार करून देणार आहे त्यांना? त्यांच्याकडे ते पहिलेच त्यांच्या सिस्टीम मध्ये निहित आहे. आणि म्हणून तो जो थोडीशी गल्लत होत आहे, ट्रान्सलेशन करणाऱ्यांनी काय केलं की ले प्रिचर्सला भिक्खूची सेमिनरी तयार केलं, तर त्या ट्रान्सलेटरचा जो दोष आहे, त्यांना इंग्लिश येत नव्हती त्या ट्रान्सलेटर लोकांना, म्हणून त्यांनी चुकीचं ट्रान्सलेशन केलं आणि लोकांपर्यंत ते गेलं आणि लोकांचा वेळ वाया गेला. म्हणजे ते चुकीचं आकलन केल्यामुळे लोक चुकीचे काम करायला लागले. म्हणजे एवढंच नाही तर औरंगाबादची जी सेमिनरी आहे ते भिक्खूंसाठी उपासकाने करून दिलेली सेमिनरी आहे. पण त्या जे कोणते IAS ऑफिसर तिथे आहेत त्या लोकांनी बाबासाहेबांचा दृष्टिकोन आहे असं सांगत गेले, पण तसं ते आहे नाही. इंग्लिशमध्ये जर लेख वाचला तर तुम्हाला ले प्रिचर्स असं तिथे लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे उपासकांपैकी जे प्रचारक होऊ इच्छितात त्यांना ते ट्रेनिंग देणे आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ रिलिजन करणे आहे, आणि तिथे लायब्ररी असावी, ते प्रिंटिंग प्रेस असावं, पॅम्पलेट त्यांनी काढावं, हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आणि आपल्याला ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याच्याही कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला ते सर्व लक्षात येईल. त्यामुळे असं होऊ नये की उपासकांनी प्रचारच करायचा नाही आहे आणि त्यांना ट्रेनिंगच घ्यायची नाही आहे आणि ट्रेनिंग न घेता ते प्रचार करायला लागतील, असाही गैरसमज कोणी आपल्या मनात बाळगू नये. ही जी म्हणजे भिक्खूची सेमिनरी काढायची काहीच गरज नाही. भिक्खूंकडे पहिल्यापासूनच ट्रेनिंगचं सिस्टीम आहे, त्यांनी त्यांच्या सिस्टीमनुसार काम करावं. ते आपल्याकडनं कोणतंही सजेशन घेत नाही ना, भिक्खू संघाला आपण सजेशन देतही नाही. फक्त आपले कंप्लेंट्स असतील तर त्यांच्या जे संघ प्रमुख आहेत त्याच्यापर्यंत आपण पोहोचवतो आणि त्यांची साप्ताहिक जी बैठक होते त्याच्यात त्याच्या समस्याचे निराकरण किंवा आरोप प्रत्यारोप जे काही असतील ते लोक ते आपल्यातले जे आहेत चुका नष्ट करण्याकरता त्यांची एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचा त्यांनी वापर करावा, विनयाचं त्यांनी पालन करावं. ते स्वतःच परिशुद्ध आणि स्वतःच ट्रेनिंगची सिस्टीम त्यांच्यात असल्यामुळे उपासकांकडनं त्यांच्याकडे ट्रेनिंग देण्याची किंवा काही सांगण्याची सध्या गरज नाही आहे. तर असं तरी मला वाटतं. तर हा उपासकांनी काय करावं हाही मुद्दा आहे. तर त्या उपासकांना भिक्षूची भूमिका लक्षात आली तर भिक्षू हा शोषक होणार नाही. काय होतं की तुम्ही एखाद्या पुरोहितासारखं जर तो वर्तन लागलं तर आज तुम्ही अनेक धर्मामध्ये बघता, फ्रान्सची क्रांती कोणाच्या अगेन्स्टमध्ये झाली? पोपच्या अगेन्स्टमध्ये झाली. म्हणजे ते फादर होते, रिलिजियस जे मुखिया होते त्यांच्या अगेन्स्टमध्ये झाली. तर इतकंही पॉवर समाजामध्ये आपण एखाद्या भिक्षूला देतो
आणि त्याला मग आपला धार्मिक नेता वगैरे म्हणायला लागतो. आणि मग धर्मासाठी तर मग इथे तर लोक मग खून खराबा पण करतात. अशा पद्धतीने बुद्ध धर्म नाही आहे. हा एकदम फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड एवढा साधा तो मुद्दा आहे. आणि तो समाजाचा सेवक असला पाहिजे. याच्यापेक्षा खूप पॉवरफुल आहे. त्याचा आशीर्वाद लागलाच पाहिजे. आणि मग आशीर्वाद देण्याचंही काम चालतो. आशीर्वाद गाथा डिझाईन केली त्या लोकांनी. आता या भिक्षूच्या आशीर्वादाने माणसाचं कल्याण होते, हे तर अगदी चूक आहे. हे तर भ्रमात टाकणाऱ्या गोष्टी आहे. आणि मग आशीर्वाद जेव्हा आहे तर मग शाप पण आहे. मग भिक्षू श्रापही देऊ शकतो. ह्या सर्व खोडसार गोष्टी बुद्धिझम मध्ये घुसडवल्यामुळे भिक्खूकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जास्त म्हणजे पुरोहितासारखा होतो, किंवा पुरोहितांचा लेवलचा होतो. आणि त्याच्यापेक्षा कुठेही आपण कमी त्यांना समजत नाही. आणि मग भिक्षूचा अपमान झाला की मग पूर्ण धर्माचा अपमान झाला वगैरे वगैरे आपण समजतो. बुद्ध तर खटले चालवायचे भिक्खूंवर. बुद्धाच्या काळात खटले चालायचे. आणि जो दोषी असेल त्याला संघातून बाहेर काढून टाकायचे. म्हणजे इथे तो आदर्श पुरुष आहे, खूप चांगला मी, पण तो जर वर्तन बरोबर नसेल तर त्याला दंडाला पण समोर जावं लागते. तर तोही एक साधारण माणूस आहे. त्याला काही एक्स्ट्रा पॉवर वगैरे काही नसतं. आणि तो देखील लोकांसोबत चांगलंच वर्तन, त्याला लोकांसोबत मैत्रीपूर्णच वागावं लागेल, लोकांचं मार्गदर्शन करावं लागेल, आणि त्याला तत्व बरोबर समजून सांगावं लागेल. तो परफेक्ट असलाच पाहिजे, पण तो समाजाचा सेवक असला पाहिजे. एवढा बोध याच्यातून होतो. आणि अर्धा पॅराग्राफ तर आपण वाचला नाही, ते वाचू त्याच्यासोबत सोबत मग त्याच्या अर्थासोबत जाऊ आपण. तुमचा माईक बंद आहे सर. अमित सर काय बोलू इच्छिता? नाही, सरांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. पण सर जसं म्हणतायत तशी ऍक्च्युअल सगळीकडे परिस्थिती नाही आहे. जशी भिक्खूंना व्यवस्था द्यायला पाहिजे होती तशी व्यवस्था आपल्याकडे नाही आहे. म्हणजे सर जसं म्हणतायत तसं नाही की म्हणजे भिक्खूंना काही प्रश्न विचारू नये, त्यांना काही सांगू नये, अशी गोष्ट नाही आहे. विनयपिटकामध्ये आपण पाहिलं तर लोक यायचे आणि बुद्धांना सांगायचे की तुमचे भिक्खू असे वागले, तर मग विनय बुद्ध करायचे. म्हणजे नवीन नियम वाढवायचे. असे नियम वाढत वाढत ते 227 किंवा त्याच्यापेक्षाही अधिक गेलेले आहेत. म्हणजे तेही वाढवायचे का, की जेणेकरून आपला धम्माचा प्रचार करणारा व्यक्ती जो आहे तो अधिक परिशुद्ध व्हावा, म्हणजे अधिक परफेक्ट तो व्हावा, की लोकांनी त्याच्याकडे बोट दाखवू नये, तो अधिक चांगला बनावा. या दृष्टीनं ते नियम केल्याचे आपल्याला दिसतात. फक्त आपण वास्तवामध्ये पाहूया, आज गावागावांमध्ये जे विहार आहेत त्या विहारामध्ये बाथरूम टॉयलेटची सर सोय नाहीये. बऱ्याच विहारांमध्ये ग्रंथालय नाहीये. समजा एखादा भिक्खू आपल्या गावी आला, त्यानं राहायचं कुठं, त्यांना अभ्यास कुठं करायचं, मग कुठल्या तरी उपासकाच्या घरी नेऊन त्यांची व्यवस्था करावी लागते. भिक्खूंचा म्हणजे अभ्यासाची व्यवस्थाही चांगली होणं आवश्यक आहे. तेव्हा ही जी अपेक्षा आहे ना, ते जैन लोकांच्या दारामध्ये जाऊन थांबतील, मुस्लिम लोकांच्या दारामध्ये जाऊन थांबतील, आणि इतर धर्मांच्या, इतर जातीच्या लोकांच्या पर्यंत हा धम्म पोहोचवतील. कारण धम्म हा केवळ महार लोकांपुरता नाही किंवा एससी लोकांपुरता नाही, हे त्या भिक्खूंना अधिक आकलन होणं खूप आवश्यक आहे, की सगळ्यांच्या दुःखमुक्तीचं आहे. पण तितकंच वेल ट्रेनिंग नसल्यामुळं बरेचदा इतर समूहामध्ये गेलं जात नाही. केवळ मग जे बौद्ध मानले जातात त्यांच्यापर्यंत जायचं, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं, अशी गोष्ट होते. बाबासाहेब या बाबतीत खूप जागरूक होते. आणि म्हणून ते जे काठमांडूला भाषण दिलं ना बाबासाहेबांनी, त्यामध्ये या गोष्टींविषयी बाबासाहेब काय म्हणतात, की युरोपातले लोक वगैरे काय म्हणतात, की हे पिवळं संकट आहे. बाबासाहेब म्हणतात मार्क्सवादाला किंवा साम्यवादाला जर उत्तर द्यायचं असेल तर बौद्ध धम्माशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. कारण साम्यवादानं जी जीवन प्रणाली सांगितलेली आहे त्या जीवन प्रणालीच्या पेक्षा उत्कृष्ट जीवन प्रणाली बौद्ध धम्म सांगतोय. मग अडतंय कुठं? तर हे बाबासाहेब म्हणतायत की भिक्खू संघाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर आपण योग्य प्रकारे म्हणजे आहे आपल्याकडे सोनं आहे, पण ते सोनं लोकांना आपण दाखवू नाही शकलो तर मग इतर गोष्टींच्या मोहामध्ये लोक पडू शकतात. आणि म्हणून बौद्ध भिक्खूंनी नियमाप्रमाणे आचरण करायला पाहिजे. तसं जर केलं ना तर तो समाजसेवक पण होणार आहे. म्हणजे तो असा आपोआप समाजसेवक होणार नाही. म्हणजे आपण पाहतो की एखाद्याला वाटलं मी समाजकार्य करावं, केवळ समाजकार्य करावं, तर त्यानं तो समाजकार्य करणारा बनणार नाहीये. त्याच्या मनामध्ये त्या गोष्टी रुजल्या पाहिजेत. त्याच्यातले आतले विकार जे आहेत
ते विकार नष्ट झाले पाहिजे, तेव्हा तो समाजासाठी काम करणार आहे. त्या पद्धतीचं प्रशिक्षण त्याला देणं ही काळाची गरज आहे, असं मला वाटतं. बाबासाहेबांनी जे काय म्हटलंय, मला असं वाटतं की जर वाचून दाखवलं तर ते खूप अधिक चांगलं होईल. मी थोडंसं बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे त्या भाषणामध्ये तुम्हाला वाचून दाखवतो. बाबासाहेब म्हणतायत की भिक्खू संघ निर्मिती मागे बुद्धाचे कोणते उद्दिष्ट असावे, भिक्खूंचा संघ असावा असे त्याला का वाटले असावे. इतिहासाचा मागोवा जर आपण घेतला तर आपणास असे आढळून येते की बुद्ध जेव्हा आपल्या धम्माचा प्रचार व प्रसार करीत होता तेव्हा परिव्राजक म्हटले जाणारे लोक इतस्ततः भटकत होते. एवढेच नव्हे तर बुद्धाच्या अगोदरपासून ते वावरत होते. परिव्राजक या शब्दाचा अर्थ निराश्रित म्हणजे ज्यांना घरदार नाही असे लोक असा होतो. आर्य काळात आर्यांच्या निरनिराळ्या टोळ्या इतर वन्य टोळ्यांसारख्या आपापसात लढत होत्या. विजयी टोळ्या स्थायिक होऊन राहत, पराभूत टोळ्यातील काही लोक मात्र आपले घरदार मालमत्ता सोडून केवळ भ्रमंती करीत राहत. स्थायिक जीवन त्यांनी कधीही स्वीकारले नाही. अशा भटकणाऱ्या लोकांना कालांतराने परिव्राजक म्हटले गेले. बुद्धाने अशा भटकत राहणाऱ्या परिव्राजक लोकांना एकत्रित करून त्यांचा संघ बनविला. संघ निर्माण करण्याचे व त्यांच्या भ्रमण जीवनाला नियमबद्ध करण्याचे काम केले. फार मोलाचे काम केले असं बाबासाहेब म्हणतायत. ज्या नियमाने अशा परिव्राजकांना बद्ध केले गेले त्या साऱ्या नियमांचा उल्लेख आपणास विनय पिटकामध्ये आढळतो. परिव्राजक बौद्ध भिक्खू बनले व विनय पिटकात निर्देशलेल्या नियमांप्रमाणे काटेकोर वागू लागले. त्यातील नियमांप्रमाणे भिक्खूला मालमत्ता जमवण्याची किंवा बाळगण्याची परवानगी नव्हती. भिक्खूला पुढील केवळ 7 वस्तूच बाळगण्यास सांगितले गेले होते. 1 वस्तरा, 1 लोटा, 1 भिक्षापात्र, 3 चिवर आणि 1 सुई, या त्या 7 गोष्टी होत्या. साम्यवादाच्या मूळ गाभ्यावर हुकूम व्यक्तिगत मालमत्ता असू नये अशी जर बाब असेल तर विनय पिटकातील बौद्ध भिक्खूंसाठी सांगितलेला एवढा कडक निर्बंध कुठेतरी असेल का? मला तरी असा नियम कुठे आढळत नाही. म्हणून व्यक्तिगत मालमत्ता नसण्याच्या बाबतीत साम्यवादी मतप्रणालीमध्ये एखाद्या आजच्या पिढीतील तरुणास आकर्षक वाटत असेल तर त्याने क्वचित बौद्ध तत्वज्ञानाच्या विनय पिटकात डोकवावे. म्हणजे बाबासाहेब इथं हे काय सांगतायत की भिक्खूंना म्हणजे परिव्राजकांना बुद्धांनी नियमबद्ध केलं आणि नियमबद्ध करून त्यांना विनय पिटक दिलं आणि व्यक्तिगत काही मालमत्ता बाळगायची नाही. म्हणजे कोणाच्या नावावरती जमीन आहे, विहाराची मालकी एखाद्या व्यक्तीच्या नाव आहे असं नाही, तर ती संघाची सामूहिक मालकी ठेवावी असं बुद्धांचं मत आहे. आणि तसं जर आजचा भिक्खू संघ वागत नसेल तर बाबासाहेब म्हणतात की लोक मग म्हणणारच आहेत हे आमच्यावर आलेलं संकट आहे. मग पिवळं संकट असा तो शब्द प्रयोग तर रूढ झालेला आहे आपल्याला माहित आहे. तसं होऊ नये आणि पुढं एक गंभीर सूचना बाबासाहेबांनी दिलेली आहे, तर ती आवर्जून आपण त्यावरती विचार करावा असं मला वाटतं. ते काय म्हणतायत, यदा कदाचित बौद्ध धर्मावर संकट उद्भवण्याचा प्रसंग आलाच तर बौद्ध राष्ट्रातील भिक्खूंना जबाबदार धरावे लागेल. कारण मला तरी व्यक्तिशः असे वाटते की ज्या भिक्खूंनी तनमन धनाने आपली कर्तव्ये बजावयास पाहिजे ती त्यांनी पाळली नाहीत असाच त्याचा अर्थ असेल. आज कोठे धर्मप्रचार होत आहे? बौद्ध धम्मप्रचाराची आजची स्थिती काय आहे? भिक्खूचे खरे कर्तव्य धम्मप्रचार करणे असे आहे. तो भिक्खू आज काय करतो? आजचा भिक्खू खाऊन विहारात स्वस्थ राहतो. तो केवळ एकच वेळ जेवण घेतो यात शंका नाही, परंतु बहुतांशी त्याचा वेळ निव्वळ आळसातच जातो. थोडेफार तो वाचन करतो, परंतु बहुधा तो झोपच काढतो. संध्याकाळी स्वतःचे मन संगीतात थोडे रिझवतो. हा मार्ग धम्मप्रचार करण्याचा क्वचितच नव्हे. मित्र हो, कोणावर टीका करण्याचा माझा हेतू नाही, परंतु धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कर्णपटलावर आदळत ठेवली पाहिजे. धम्म तत्वज्ञान लोकांच्या कानात सतत ओतत राहिले पाहिजे. शाळेत मुलाला किती वर्ष घालवावे लागतात? तुम्ही मुलाला केवळ एका दिवसासाठी शाळेत पाठवत नाही, त्यानंतर त्याला घरी ठेवून त्या मुलाने सारे शिक्षण ग्रहण करावे, सारे ज्ञान प्राप्त करून घ्यावे अशी तुम्ही अपेक्षा करीत नाही. मुलगा दररोज शाळेत गेला, 5 तास तेथे तो बसला व सतत त्याने अभ्यास केला तरच तो थोडेफार ज्ञान मिळवू शकतो, थोडीफार विद्या हस्तगत करू शकतो. आजचे भिक्खू एकही दिवस लोकांना विहारात बोलवित नाहीत किंवा एखाद्या विषयाचे शिक्षण देत नाहीत किंवा धर्मोपदेशही करीत नाहीत. माझ्या तरी पाहण्यात अशी गोष्ट नाही असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आणि मग ते श्रीलंकेचे एक उदाहरण देत आहेत की भिक्खू येतात, मग त्यांचं पूजन लोकांच्या हस्ते केलं जातं आणि ते थोडंसं प्रवचन देतात आणि निघून जातात.
2-3 मिनिटं, म्हणजे बाबासाहेबांनी पाहिलेला एक अनुभव त्यांनी तिथं शेअर केलाय. त्याच्याऐवजी बाबासाहेब काय म्हणतायत, तुम्ही ख्रिश्चन धर्मशाळेत जा, कुठं चर्चमध्ये, तिथं काय करतात, ते फादर बायबल वाचतो, बायबल मधला एखादा मजकूर आहे तर त्याचा सदुपयोग काय आहे वगैरे त्याचं विश्लेषण करून तो लोकांना सांगतो आणि त्यामुळं लोकांच्या वरती तो एक प्रभाव पडतो. तशी बाबासाहेबांची एक अपेक्षा इथं असल्याचे आपल्याला दिसतं. म्हणजे भिक्खूंनी धम्मप्रचार करण्यासाठी कंबर कसली पाहिजे, मूळ तत्व बुद्धांची काय आहेत ती तत्व लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठीचा निश्चय त्यांनी केला पाहिजे. ते जर करत नसतील तर मग भिक्खू असण्याला महत्व नाही असं मला वाटतं. आणि हा प्रश्न बाबासाहेबांनी उपस्थित केला आहे म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही आम्ही जर या विषयावरती अशा प्रकारे बोललो तर हे सहन होण्यासारखं नाही, असं मलाही त्याचा अनुभव आहे. म्हणून या नियमाने म्हणजे विनय पिटक हे एक आपल्या समोर एक प्रमाण दिलेलं आहे की या पद्धतीनं तुम्ही जगणं हे खूप आवश्यक आहे. हे जे नियम बुद्धांनी केलेले आहेत त्या नियमानुसार तुम्ही जर जगला तर निश्चितच धम्मप्रचार होणार आहे. बुद्धाने असं एके ठिकाणी म्हटलंय की ज्याला माझी सेवा करायची आहे त्यांनी रोग्यांची सेवा केली पाहिजे. आणि तेच आपण पाहतो, ख्रिश्चन मिशनरी असतील, रामकृष्ण मिशन असेल, जेसुईट ते त्यांचं उदाहरण दिलंय पादऱ्यांचं, ते लोक या नियमांचं म्हणजे या तत्वाचं पालन ते लोक करतात. पण मूळचं तत्व कोणाचं आहे, हे बुद्धांचं तत्व आहे. बाबासाहेब म्हणतात मूळचं तत्व बुद्धांचं असलं तरी आज ख्रिश्चन लोकांनी त्याचा विकास केलाय किंवा ते त्याचं पालन करतात. हे आपल्याकडून तिकडे गेलेलं आहे, पण आपल्याकडे ते असताना लोकांना का ते दिसत नाही. आज कोणतंही संकट आलं तर लोकांना बौद्ध भिक्खू दिसायला पाहिजेत. कोरोनाचं संकट येऊ, पुराचं संकट येऊ, तर हे लोक काम करतायत, लोकांना मदत करतायत. भले पैसे द्यावेत असं नाहीये. धम्मपदामध्ये एक गाथा आहे, त्यामध्ये काय म्हटलंय, सब्ब दानंग धम्म दानंग जिनाती. धम्माचं दान सर्व दानांना जिंकतं. म्हणजे एखाद्याला आपण अन्न दिलं तर एखाद्या वेळेस तो एक वेळची भूक भागेल, कपडे दिलं तर एक 4-5 महिन्याचं त्याचं काम होऊन जाईल. पण एखाद्याला धम्म दिला, विचारधारा दिली तर त्याच्या आयुष्याचं कल्याण होऊ शकेल, तो त्याच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी त्याला बळ मिळू शकेल. अशा प्रकारे मला असं वाटतं की भिक्खू संघाने काम करायला पाहिजे अशी बाबासाहेबांची अपेक्षा आहे. आणि बुद्धांनी विनय पिटकामध्ये त्याच प्रकारचे नियम त्यांच्यासाठी घालून दिलेले आहेत. तर त्यासारखं वर्तन जर भिक्खू संघ करत नसेल तर मात्र धम्म प्रचारासाठी खूप मोठी अडचण होऊ शकेल असं मला वाटतं की बाबासाहेबांना म्हणायचं आहे. तर हे स्पीच जे वाचलं आता बाबासाहेबांचं, ते कधीच स्पीच आहे ते? हे आणि बघा, ते कोणतं 20 स्पीच आहे? मी नोव्हेंबर नोट डाऊन करतो ते. 1956 20 नोव्हेंबर 1956 जागतिक बौद्ध धम्म परिषद काठमांडू. बुद्धा और कार्ल मार्क्स त्याच्यामधला हा, आहे. बुद्धा अँड कार्ल मार्क्स हे And हा नाही विषय सर, दिला होता. और कार्ल म्हणजे मार्क्स. हा ठीक आहे, अनुवादाचा प्रॉब्लेम आहे. खंड क्रमांक हम्म. जो आहे 17 त्याच्यात ते आहे. अच्छा, बुद्ध और कार्ल मार्क्स मध्येच आहे का ते? 17 नाही, बुद्ध और कार्ल मार्क्स मधलं खंड आहे का? क्रमांक 3 मधला आहे. हम्म. हा, खंड क्रमांक 3 मधला आहे. अच्छा, म्हणजे त्याच पुस्तक, अच्छा ते भाषणच पुस्तकाच्या रूपात आहे. ओके, ठीक हो आहे. हो. ओके, तर मला वाटते सर बऱ्यापैकी सारखेच मुद्दे मांडलेत, सहमत आहोत आपण तिथे सर्व. जो ऑब्जेक्टिव्ह आहे की नाही तो वाचण्याचा, ते जे वाचलं की बुद्धा देखील पर्सनल प्रॉपर्टी ठेवू नये असं ते सांगतात. आणि कार्ल मार्क्स देखील म्हणतात की पर्सनल प्रॉपर्टी ठेवू नये. या दोन बाबतीत हे साम्य आहे. तर बुद्ध अधिक समोर आहे असं ते सिद्ध करायचं होतं बाबासाहेबांना कार्ल मार्क्सपेक्षा. तर ते पर्सनल प्रॉपर्टीच्या बाबतीत ते होतं. आता राहिली गोष्ट की उपासकांनी भिक्षूंसाठी काय केलं पाहिजे, तर बाबासाहेबांनी आम्हा उपासकांना देखील जबाबदारी दिली आहे की तुम्ही प्रचाराची यंत्रणा तयार करा. आता जे 56चे जे बौद्ध लोक आहेत, दीक्षा घेऊन बौद्ध झालेले लोक, म्हणजे बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत, तर त्या अनुयायांवर डबल बोजा आहे. मग याचा अर्थ की त्यांनी उपासकांपैकी प्रचार करण्याकरता यंत्रणा नव्याने तयार करायची आहे, त्याला जास्त ताकद लागते. आणि त्यांनी जे असलेली जी यंत्रणा आहे बुद्धांनी निर्माण केलेली, त्यालाही सपोर्ट देणे आहे. आणि पुन्हा बाबासाहेबांनी प्रचार भिक्खूकडनं करून घ्यायचा की करून घ्यायचा नाही याच्यावर त्यांचं काही विश्लेषण नाही आहे. पण उपासकांनी धम्मप्रचाराकरता सज्ज व्हावं, त्यांनी देखील सेमिनरी उघडावी आणि ते प्रचार यंत्रणा पुरेपूर म्हणजे धम्माच्या प्रचाराची पूर्ण यंत्रणा तयार करते. उपासकांना नव्याने यंत्रणा तयार करण्याकरता 56च्या भाषण आहे, त्याच्यातला शेवटचा पॅराग्राफ जे म्हणते की मिळकतीचा 20वा भाग धम्माच्या प्रचारासाठी खर्च करा, ती नवीन यंत्रणा उभारण्याकरता खर्च करा.
असा स्पष्ट उल्लेख. आपल्याला आता नवीन यंत्रणा तयार करायची आहे. बुद्धाच्या काळात बुद्धांनी यंत्रणा तयार केली, तेही तिथे लिहिलेलं आहे. आणि आपल्याला आता नवीन यंत्रणा तयार करायची आहे. आणि मग त्या नवीन यंत्रणा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याच्या अंतर्गत आहे. आणि ती नवीन यंत्रणामध्ये मिळकतीचा 20वा भाग म्हणजे आपल्याला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला द्यायला पाहिजे होतं. ते कुठल्या कारणाने आता होत नाही आहे वगैरे वगैरे तो मुद्दा नाही राहिला. ते डिस्कशनचा तो नंतरचा पार्ट आहे. पण बाबासाहेबांचा जो संदेश आहे की बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत दीक्षा दिली गेली पाहिजे. आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत जे दीक्षा देण्याचा अधिकार ज्याला कुणाला दिला जाईल त्यांनीच दीक्षा द्यावी. सरसकट कोणी या कोणी दीक्षा द्या असं नाही आहे. बाबासाहेबांनी ते क्लॅरिफिकेशन केलं की दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. तर याचं क्लॅरिफिकेशन केलं की माझं म्हणणं होतं की दरेक म्हणजे जे बौद्ध लोक आता नवीन निर्माण केले त्यांच्यापैकी कोणी माणूस जर तो अथॉरिटी दिली असेल त्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडनं तर तो दीक्षा देऊ शकतो. असं भिक्षूची आता त्याला आवश्यकता नाही. आणि बाबासाहेबांनी मुंबईमध्ये जे दीक्षा होणार होती जे 16 डिसेंबरला दीक्षा होणार होती त्याचा बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण 6 तारखेलाच झालं. तर ते जे होणार होती त्याच्यासाठी अनेक भिक्खू समोर सरसावले होते. त्या संबंधित बाबासाहेबांनी एक आणखी पेपर जे प्रबुद्ध भारतामध्ये लेख आर्टिकल दिला, इंटरव्ह्यू दिली किंवा आपला आदेश तिथे छापायला लावला की भिक्षूकडनं धम्म दीक्षा जर कोणी घेतली तर त्याला मी बौद्ध म्हणून मोजणार नाही. बाबासाहेबांचे शब्द आहे, मी मोजणार नाही. आणि ते प्रबुद्ध भारतामध्ये प्रकाशित आहे. तर ते बाबासाहेब म्हणतात की भिक्खूद्वारे धम्मदीक्षा कोणी घेतली तर त्याला मी बौद्ध म्हणून मोजणार नाही. जरी बाबासाहेबांनी भिक्खूकडनं दीक्षा घेतली पण जेव्हा दीक्षा देताना लोकांना दीक्षा देताना त्यांनी भिक्खूचा वापर केला नाही. त्यांनी स्वतः धम्मदीक्षा दिली, स्वतः 22 प्रतिज्ञा लोकांना दिले आणि सोबत स्वतःही घेतले. तर अशा प्रकारचं आपल्याला ते विवेचन दिसतं. तर आता 56च्या बौद्धांनी भिक्खूवर विसंबून राहू नये तर त्यांनी स्वतःची प्रचार यंत्रणा तयार करावी आणि ते प्रचार केला पाहिजे. असंही आपल्याला याच्यातून म्हणजे तो पार्श्वभूमी तुम्हाला तेही माहीत पाहिजे की बाबासाहेबांची अपेक्षा काय होती. आणि 56च्या भाषणात ते नवीन यंत्रणा तयार करायची आहे. त्या संदर्भात त्यांनी एक बुद्धिस्ट सोसायटी पण निर्माण केली आणि त्याचे कॉन्स्टिट्यूशन लिहिलं. त्याच्यात काय काय कर्तव्य असतील 10 ऑब्जेक्टिव्ह लिहिलेले आणि ते कसे कसे अचीव करायचे, कोणाला किती पॉवर द्यायचा, पैशाचा हिशोब कसा ठेवायचा, काय काय करू शकतो, सर्व काही त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये टाकलेलं आहे आणि ते छापलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे ते खंडांमध्ये आलेलं आहे स्पष्टपणे. तेव्हा एवढं भिक्खूवर विसंबून राहायची गरज नाही. सर्व काही जे काही आपल्याला जे कामं करायचे आहे उपासकांनी सर्व यंत्रणा आपल्याला हातात घेऊन सर्व आपण लग्न लावायचं काम असेल किंवा कुठलाही संस्कार विधी करायचे असेल तर तेही भिक्षूच्या ऐवजी उपासकांनीच करावी असं ते एकंदरीत आहे. आणि बऱ्यापैकी सर म्हणजे मलाही वाटतं की जे काही आपल्या भारत देशामध्ये धारणा झाल्यात त्यानुसार धार्मिक माणूस म्हणला की काय होते थोडं दबलेपणाच येऊन जाते. इक्वालिटीची भावना राहतच नाही. बरोबर नाही का. आणि आपल्याकडे तसं तर ते लहान मोठा याचाही प्रॉब्लेम आहे की वयानं मोठा माणूस असेल तर त्यालाही आपल्याला विरोध करता येत नाही. तोही म्हणतो फारशाना झालाच काय. आणि त्याच्यावरून तर तो धार्मिक असेल तर मग काहीच म्हणता येत नाही. नाही. बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये एक वाक्य असं आहे, नुसतं केस पिकल्यामुळे कोणी शहाणा होत नाही आणि म्हणून बरोबर सन्माननीय आहे असंही नाही. म्हणजे बुद्धाने त्याच्या धम्मातच आहे. ओके ओके. म्हणून वयाने जास्त आहे म्हणून तो शहाणा आहे असा कोणताही नियम नाहीये. त्या शहाणपणा हो चांगलंच आहे ना. बुद्धाने त्याच्यात क्रांतिकारी एकदम म्हणजे जे धम्मामध्ये जे आजपर्यंत आपण पाहतोय त्याच्यात एकदम क्रांतिकारी बदल येणार आहे. म्हणून हा ग्रंथ म्हणजे चांगल्याने वाचला पाहिजे. हा म्हणजे आणखी मॉडर्न वर्ल्ड मध्ये ते प्रिन्सिपल इस्टॅब्लिश झाले नाहीत. आता कुठं ते उभारतायत. ते बुद्धांनी तेव्हाच दिले असं म्हणता येते नाही का. अगदी बरोबर बरोबर. म्हणजे कमाल म्हणावं लागेल नाही का. बुद्धांनी जी माणसं उभा केलीत ना सर, म्हणजे आपण काल उल्लेख केला होता वंदना त्रिरत्न वंदनेचा. तर त्या त्रिरत्न वंदनेमध्ये संघ वंदन आहे. त्या संघ वंदनेमध्ये काय म्हटलंय, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजीपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामीचपटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चतारी पुरिस युगानी अठ्ठ पुरिस पुग्गला. ही बुद्धांच्या संघाची व्याख्या आहे. त्यामध्ये काय म्हटलंय म्हणजे त्याचा मराठीमध्ये अर्थ
की भगवंताचा जो संघ आहे तो योग्य मार्गावर आरूढ आहे, चांगल्या मार्गावर आहे, सरळ मार्गावरती आहे, न्याय मार्गावर आरूढ आहे आणि योग्य मार्गावर संघाची वाटचाल सुरू आहे. त्यामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. अठ्ठपुरीस पुद्गला म्हणजे 4 अशा जोड्या आहेत. श्रोतापन्न मार्गस्थ फलप्राप्त, सगदागामी मार्गस्थ फलप्राप्त, अनागामी मार्गस्थ फलप्राप्त आणि अर्हंत मार्गस्थ फलप्राप्त. म्हणजे ही एक जबरदस्त म्हणजे यंत्रणा होती की ही जी ह्या 4 म्हणजे 8 लोकांना संघ म्हटलं गेलंय. जो मार्गावरती आरूढ आहे, म्हणजे जो शिलाचरण करतो, जो ज्ञानी आहे, ज्यानं स्वतःमधले विकार काढून टाकलेले आहेत, असा भगवंतांचा संघ आहे. केवळ चिवर घातल्यानं कोणी भिक्खू होत नाही, असं स्वतः बुद्धांचं मत आहे. एके ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की एखादा भिक्षू जर माझ्या चिवरचं टोक धरून माझ्या पाठीमागून चालत असेल, पण तो जर कामोपभोगांमध्ये लिप्त असेल, म्हणजे एका अर्थानं तो शील मार्गावरती आरूढ नसेल, तर तो भिक्खू माझा नाही. पण एखादा भिक्खू खूप अंतरावरती असेल, पण तो तिथं जर धम्माचं आचरण करत असेल, तर तो मात्र तो भिक्खू आहे. म्हणजे एखाद्यानं माझं चिवर धरलं म्हणून तो भिक्खू नाही, किंवा काशाय वस्त्र परिधान केले म्हणून तो भिक्खू नाही. पण जो धम्माचं आचरण करतो, माझ्या जवळही नाही, तो मात्र तो खरा भिक्खू आहे. पुढे एका ठिकाणी असं म्हटलंय, शीलहीन भिक्खू माझे नाहीत. खूप महत्वाचं आहे. अच्छा. शीलहीन भिक्खू माझे नाहीत. केवळ अंगावरती चिवर आलं आणि आधुनिक भाषेमध्ये आता आपण शुभ्र कपडे घालतोय. शुभ्र कपडे घातले किंवा भगवं कापड घातलं, यांना आपण धार्मिक होणार नाही, यांना आपण बौद्ध होणार नाही. तर त्या तत्वांचं पालन आपण करतोय की नाही, ही खूप महत्वाचे. बाबासाहेब ते सातत्यानं सांगतात, तत्वांचं पालन करा. बुद्ध काळामध्ये आणि त्यानंतर काही काळापर्यंत खूप अतिशय निष्ठेनं या तत्वांचं पालन केलं गेलं. म्हणून आपण पाहतो की बौद्ध भिक्षूंच्या कत्तली केल्या गेल्या, अक्षरशः त्यांना ठार मारलं गेलं, मुडकी कापली गेली, नालंदा नष्ट केलं गेलं. याचं कारण काय आहे, तर तिथं ज्ञान उत्पन्न केलं जात होतं आणि ते लोकांच्या पर्यंत पोहोचवलं जात होतं. यज्ञयाग बंद पडत होते, पशुहत्या यज्ञातल्या बंद पडत होत्या, वैदिक कर्मकांड बंद पडत होती. म्हणजे त्याचा व्यक्तिगत जीवनाचा एक परिणाम म्हणून सामाजिक सुधारणाही चांगल्या पद्धतीनं होत होत्या. म्हणून तर त्या भिक्खूंना मारलं गेलं. बाबासाहेब म्हणतात की त्या प्रकारचे भिक्खू आपल्याला पाहिजेत, जे भगवंतांनी तयार केले त्या प्रकारचे. मग आधुनिक काळामध्ये खूप मोठी क्रांती बाबासाहेबांनी केली की उपासकांना तो अधिकार दिला. सर म्हणजे मला माहित नाही, पण बौद्ध राष्ट्रांमध्ये हा अधिकार उपासकांना नसण्याची शक्यता आहे, पण भारतामध्ये मात्र बाबासाहेबांनी स्वतः चंद्रमणींच्या हस्ते दीक्षा घेऊन डिक्लेअर केलं की दरेकाला तुम्ही आता दीक्षा देऊ शकता. स्वतः बाबासाहेबांनी लोकांना दीक्षा दिली. ही आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. पण दीक्षा द्या किंवा धम्मप्रचार करा, पण तो करण्याच्या अगोदर स्वतः काहीतरी ती पात्रता अर्जित करणं खूप आवश्यक आहे. स्वतः आपण शीलहीन असू तर लोकांना शील सांगू नाही शकत. हा आचरणाचा मार्ग आहे, आचरणाचा धर्म आहे. स्वतःही त्या मार्गावर चाललं पाहिजे आणि लोकांना त्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. ही एक कॉमन अपेक्षा, एक सामान्य अपेक्षा या निमित्तानं उपासक आणि भिक्षू दोघांच्या वरती आहे, असं मला वाटतं. ओके. तर मला म्हणायचं होतं सर, की आता बऱ्याच विस्तृतपणे आपण ही चर्चा केलेली आहे. तर आता पुस्तकाकडे जाऊया का आणि पुढचं घेऊया का? हो. आणि चालेल सर, नका सर. थोडंसं ते आहे की त्यांनी जे संघवंदना जे वाचून दाखवली, त्याच्यातला जो अंश वाचून दाखवला, त्याच्यात जो यांनी म्हणजे प्रस्तुत केलं की ते फक्त भिक्षू संघासाठी आहे असं नाही. ते 8 लोक जे आहेत त्याच्यात भिक्षूही असू शकतो, उपासकही असू शकतो, उपासिकाही असू शकते, भिक्षुनी संघही असू शकतो. भिक्खुनी संघ, भिक्खू संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ, बरोबर. सर्व मिळून जो संघ होतो, उपासक आणि उपासिका, बरोबर, हा सर्व मिळून जो संघ होतो, त्याच्यापैकी जो अठ्ठपुरुष पुद्गला असेल, म्हणजे उपासकांमध्ये पण अठ्ठपुरुष पुद्गला राहू शकतो, म्हणजे 8 प्रकारचे स्टेजेसला लोक राहतात, आणि उपासिकामध्ये पण तसं राहतात, जसं भिक्खू आणि भिक्खुनी संघामध्ये राहतात तसं. तर त्यामुळे फक्त गल्लत होऊ नये की हा संघ फक्त भिक्खूंचा संघ म्हणून उद्देश केला होता. हा संघ सरसकट सर्वांसाठी आहे. आणि मग त्यांच्यापैकी जे लोक आहेत ते उजूपटीपन्नो, सावक संघो, न्यायपटीपन्नो, सावक संघो, ज्ञानावर आढूर असेल, उज्ज्वल म्हणजे राईट मार्गावर जो असेल, तर अशा संदर्भात जे काही व्याख्या आहे त्याच्यातून स्पष्ट लक्षात येते की हे संघ सगळ्यांना समाविष्ट करते, फक्त भिक्षूंना नव्हे. बरोबर.
आणि एक ओके. महत्वाची गोष्ट काय आहे की या 8 लोकांची जी सुरुवात आहे ती 3 बंधन पारंपरिक पद्धतीनं ती 3 बंधनं जी सांगितलीत. पहिलं त्यामधलं आहे की सत्काय दिठ्ठी म्हणून देहात्म दृष्टी म्हणजे हे हा देह म्हणजे मी आहे या प्रकारची एक जी दृष्टी आहे ती दृष्टी नष्ट होते. शील व्रत परामर्श म्हणून एक बंधन आहे म्हणजे अमुक एक व्रत केल्यानंच मी मुक्त होणार आहे दुःखमुक्त होणार आहे अशी एक भावना असते ती दृष्टी ही नष्ट होते. आणि विचिकिच्छा ज्या शंका कुशंका आहेत त्या नष्ट होतात म्हणजे क्लिअर अंडरस्टँडिंग मार्गाचं होतं. अशा प्रकारचा म्हणजे ही सुरुवात आहे तिथून श्रोतापन्न बनतो तो व्यक्ती आणि तिथून पुढं जे अधिक डेव्हलप लोक आहेत अर्हंत अवस्थेपर्यंत ती या संघाचे घटक असतात म्हणजे इतकं प्युरिफिकेशन या मार्गातल्या लोकांचं आहे. आणि असे लोक जर समाजामध्ये वावरत असतील तर मला असं वाटतं की समाजामध्ये लोक अधिक चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतात दुःखमुक्त होऊ शकतात हीच अपेक्षा बुद्धांची होती. म्हणून अधिक तिकडे जाणं खूप आवश्यक आहे. प्रशिक्षित होणं स्वतःला डेव्हलप करणं आणि ते करत असताना लोकांना डेव्हलपमेंटकडे घेऊन जाणं या प्रकारे काम करायला पाहिजे. आणि ओके. भिक्षूंसाठी शील शील तर आहेच, पण ते शील प्रामुख्याने उपासकांसाठी आहे, भिक्षूंसाठी विनय असतात. त्याच्यात शील सामील आहेत. चालेल सर. माझं म्हणणं आता आता जरा ती गोष्ट जास्तच विस्तृत झालेली आहे आणि पुस्तकाच्या बाहेर गेल्यामुळे आता आमच्या डोक्यात ते फिट होत नाहीये. ते पुढं कधीतरी आलं तर नक्की वाचूया हो, ते, नक्कीच नाही का? नक्कीच. हो हो नक्कीच. तर मग आता ह्या पॅराग्राफ मधलं परत मी काही वाचायला पाहिजे का पुढचा पॅराग्राफ घेऊ असं म्हणत होतो मी? हो, तो एकच वाचायला पॅराग्राफ पाहिजे राहिला. कारण अर्ध्यावर आपण बोललो आणि नंतर मी बोललो नाही मग त्याच्यावर म्हणजे ते जेवढं वाचलं कुठला तेवढंच बोललो. कुठून घेऊ सर मग? अर्धा म्हणजे इट इज व्हेरी रिअल क्वेश्चनच्या नंतर ऑन इट ओके. डिपेंड द हा फ्युचर ऑफ हा. बुद्धिझम. ऑन इट डिपेंड्स द फ्युचर ऑफ बुद्धिझम. कशावर डिपेंड आहे बुद्धिझमचं फ्युचर? की भिक्खू फक्त आदर्श व्यक्ती आहे का तो समाजसेवक आहे? अगदी बरोबर. यावरती बुद्धिझमचं फ्युचर अवलंबून आहे. If the bhikkhu is only a perfect man, he is of no use to the propagation of Buddhism. Because though a perfect man, he is a selfish man. काय? भिक्खू जर केवळ आदर्श व्यक्ती असेल, फक्त आदर्श व्यक्ती, तर तो बुद्धिझमच्या प्रचाराकरता काहीच उपयोगाचा नाही. कारण जरी तो आदर्श व्यक्ती राहिला तरी तो स्वार्थी व्यक्ती आहे असं वाक्य आहे. स्वार्थी व्यक्ती असू शकतो असं आपण म्हणू, पण तिथे लिहिताना आता ते कदाचित असं वाक्य इंग्लिशचं असं आहेच असं आहे. आहेच आहे. मी तेच म्हणतो ना की आहेच असं लिहिलेलं आहे. पण कदाचित आता इंग्लिशचं ते इफ ओनली वगैरे इफ जे असतं त्या इफच्या मध्ये ते कदाचित जर भिक्खू फक्त परफेक्ट व्यक्ती असेल तर तो बुद्धिझमच्या प्रचारासाठी काही उपयोगाचा नाही. कारण जरी तो आदर्श असला तरी तो स्वार्थी व्यक्ती आहे. म्हणजे स्वार्थी व्यक्ती होऊ शकतो असंही म्हणता येईल किंवा आहे असंही म्हणता येईल की आदर्श व्यक्ती असून काही उपयोग नाही. पण दुसऱ्या बाजूने ऑन द अदर हँड दुसऱ्या बाजूने जर तो समाजसेवक असेल तर तो बुद्धिझम साठी आशा ठरू शकतो. बरोबर सर? तर तो बुद्धिझम सिद्ध होऊ साठी शकते, आशा सिद्ध होऊ हा शकते. हा ही कॅन बी ही मे प्रूव्ह टू बी द होप ऑफ बुद्धिझम. तो आशा ठरू शकतो, आशा सिद्ध होऊ शकतो. धिस क्वेश्चन मस्ट बी डिसाइडेड. हा प्रश्न ठरवल्याच गेला पाहिजे. बुद्धिझमच्या तत्वांच्या सुसंगतीच्या बाबतीत तेवढा नाही, पण बुद्धिझमच्या फ्युचरच्या बाबतीत म्हणून हा प्रश्न सोडवल्याच गेला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर काढल्याच गेलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. ओके. वारंवार हा मुद्दा आहे की तो जर समाजाचा सेवक होत असेल तरच बुद्धिझमला फ्युचर आहे किंवा भिक्षूच्या संघालाही फ्युचर आहे. जर तो प्रचार करत नसेल तर ते संपवलेलंच बरं असंही त्याच्यातून एक लक्षात येतं की जर तो होप नाही आहे तर मग होपलेस गोष्टी ठेवून उपयोग काय. जर हा भिक्खू समाजाचा सेवक होईल तरच तो होप त्याच्यापासून काही होप आहे. अन्यथा असा संघ जो सेवा करत नाही तो होपलेस संघ आहे असाही त्याच्यातून एक अर्थ काढता येतो. आणि मग होपलेस गोष्टी ठेवायच्या की ठेवायच्या नाही हाही मुद्दा मग आता उपासकांना डिसाईड करावा लागेल. मग अशा प्रकारचा इथून संदेश जो जातो की आपल्याला हा होपफुल जर असेल म्हणजे असा संघ जो समाजाचा सेवक आहे तर त्या आपल्याला आशा आहे. अन्यथा समाजाची त्याच्यापासून काही फायदा नसेल तर तो म्हणजे बुद्धिझमच्या इंटरेस्टसाठी तो घातक आहे. तो भविष्यात ते घेऊन जाऊ शकत नाही. आता इथे डॉक्ट्रिनल कन्सिस्टन्सीचा मुद्दा आहे.
की साहित्यामध्ये काय लिहिलं आहे काय नाही आणि ते काय अर्थ आहे ते माहीत नाही, पण ते समाजाच्या हिताचं नसेल तर ते एकंदरीत त्यांच्या हिताचं होणार नाही आणि धम्माच्या हिताचं होणार नाही, प्रचाराच्या हिताचं होणार नाही, म्हणजे कुठल्याही कामात तो येणार नाही. फक्त आदर्श आदर्श व्यक्ती तयार करणे आणि मग त्यांना फक्त शोभेसाठी काय किवर टाकून ते फिरत राहतात आणि आम्ही खुश होत राहतो, असं नसून तो लोकांच्या प्रश्नांची उत्तर देता आली पाहिजे, लोकांमध्ये तो धम्मप्रचार करता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना ट्रेनिंग पण घेतली पाहिजे. आणि ते ट्रेनिंगची यंत्रणा उपासक तयार करून देणार नाही. त्यांची डिमांड असेल, बुद्धांनी डिमांड केली, बुद्धांना ते सर्व मिळत गेलं, पण जर समाजाच्या हिताचा त्यांचा प्रचार असेल तर नक्कीच समाज त्यांना डोक्यावर उचलून धरेल आणि त्यांना पाहिजे ती यंत्रणा करेल. पण पर्सनल प्रॉपर्टी म्हणून त्यांना काहीच मिळणार नाहीये, कारण भिक्खूचा तसा बुद्धांचा तसा तो विनय आहे, त्यांना पर्सनल प्रॉपर्टी धारण करता येत नाही. आणि जर त्यांना विनयामध्ये पण परिवर्तन करायचं असेल तर आम्हाला काही म्हणायचं नाही, तो भिक्खूचा स्वतःचा डिस्क्रिप्शन आहे. त्यांनी विनयामध्ये चेंज करायचं की करायचं नाही ते भिक्खू पाहिजे, भिक्खू संघ पाहिजे. म्हणजे एकंदरीत खरं तर आता नागपूरमध्ये पाहतो आणि इकडे तिकडे जिकडे तिकडे पाहतो तर भिक्खूंचा संघ तुम्हाला दिसत नाही. म्हणजे भिक्खूला एक तर फार गरजेचं आहे की तो संघाचा सभासद असावा. असे अनेक प्रायव्हेट भिक्खू तयार झाले, आज चिवर घेतात ना उद्या भिक्खू तयार झाले. त्यांना 2 वर्षाचा कमीत कमी बाबासाहेबांचं 5 वर्ष म्हटलं, बुद्धाच्या काळात 2 वर्षाचं त्यांना श्रामनेर राहावं लागत होतं आणि 2 वर्षाच्या नंतर मग त्याला उपसंपदा मिळू शकत होती जर उपासकांचा एनओसी असेल तर, आणि तिथल्या जे लोकल भिक्खूंचा एनओसी असेल तर त्याचं वर्तन जर संतुष्टकारक आहे तर त्याला आपण चिवर देऊ शकतो, त्याला भिक्षू बनवू शकतो. अन्यथा त्याला पुन्हा काही वर्ष श्रामनेर म्हणूनच घालवावं लागतील. अजून तो परिपक्व झालेला नाही आहे आणि त्याला भिक्षू म्हणून त्याला काही बनवता येत नाही. आपल्याकडे तर भिक्खू संघच दिसेन असा झालाय. म्हणजे भिक्खू संघ नाही तर नाही, त्याचे उपसंपदा होते आठवड्यातून एक वेळा. ते ते उपसंपदा कुठे कोणाला माहीतही नाही लोकांना. ते उपसंपदा कशी होते, कोण काय कोणते कोणते नियम ते पाळतात, ते आपलं स्वतःचं कन्फेस करतात की मी अमुक अमुक चुका केल्या आहेत आणि त्याच्यावर मग तो मार्गदर्शन करतो. त्याचा उल्लेख समोर येईलच की संघ कसा वागायला पाहिजे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे आपण खूप जास्त तपशिलात न जाता इथे एवढंच आहे की तो लोकांच्या सेवक असला पाहिजे, तर तो बुद्ध धर्माचा आशा म्हणजे नकारत नाही किंवा बुद्धिझमला तो साधक आहे. अन्यथा नुसतं शोभेचा असेल तर तो बुद्ध धर्माला बाधक आहे आणि भविष्यात अशा कोणताही संघ जपला जाणार नाही आणि लोकही अशा संघाला सपोर्ट करणार नाही. माईक बंद आहे सर तुमचा, माईक बंद आहे सर. मला मलाही कसं वाटतं, आता तुम्ही बोललात म्हणून मला कळालं की आता एवढं विस्तृत विवेचन आहे बुद्धिझम मध्ये हे माहित नव्हतं. आता इथं दिसतंय की बाबा तो सोशल सर्वंट असायला पाहिजे आणि फ्रेंड, गाईड आणि फिलॉसॉफर पाहिजे. तर आता फिलॉसॉफरला असं म्हणता येईल की तो तेवढा विद्वान पाहिजे ना, आणि गाईड आणि फ्रेंड जेवढा मोकळीक वाटायला पाहिजे त्याच्याबरोबर बोलताना. पण त्याच्याबरोबर बोलताना आपल्याला जर भीती येत असेल की बाबा आपल्यामुळे त्याचा अनादर होईल काय, तर हे म्हणजे मग ते परत त्या पुजाऱ्यांसारखं होऊन गेलं ना, नाही का? बरोबर आहे. आणि परत परत मग भिक्खू लोक जर असं करणार असतील, म्हणजे एक तर ते परफेक्ट असायला पाहिजे, परफेक्ट मध्ये ते तेवढे विद्वानही असायला पाहिजे, आणि मित्र असेल तर तेवढे ते आकर्षित करणारे पाहिजे. विद्वान नसतील तर कसं? आता म्हणजे ठीक आहे असंच की बाबा तसं पाहिजे ते की मोकळी पद्धतीने त्यांना काही प्रश्न विचारता यायला पाहिजे, त्यांनी तसे विद्वत्तापूर्ण उत्तर दिले गेली पाहिजेत त्यांनी. तर आणि इथं दिलेलं आहे तसं, म्हणजे ते केलं तर चांगलं आहे ना, बरं आहे. पण आता ते बऱ्यापैकी आता बघा माझ्या लेवलच्या धम्माच्या प्रसाराला आशा ठरेल आणि बुद्धिझमला बरोबर, तरच असं एक्झॅक्टली. नाही तर आता बघा मी माझं पर्सनलच उदाहरण द्यायला गेलं तर मागे कालपूर एका मित्रांसोबत आपला वाद झाला की भिक्खू संघांना बोलवा इथे. तर माझं म्हणणं बाबा आधी आपल्याला कम्फर्ट तरी यायला पाहिजे ना की त्यांच्याबरोबर बोलायला. आपण त्यांना घाबरू लागलो त्यांच्याशी बोलायला तर मग कशी चर्चा योग्य होईल? मग ते प्रवचन होईल आणि त्यांचं ऐकत बसावं लागेल आपल्याला, नाही का? परत कोणत्या भिक्खूला बोलवा, तो विद्वान आहेत नाही आहेत कसं ठरणार? कारण आता बघा एक भिक्खू सदृश्य व्यक्ती आहेत, त्यांचं नाव भिक्खू सारखं वाटतं, त्यांच्या व्हिडिओज मध्ये झूम मीटिंग मध्ये भिक्खू येतात. ते काय बोलले की सिद्धार्थ गौतमाच्या डोक्यावर जो उंचवटा आहे त्याचं काय कारण म्हणून एक प्रश्न आला होता. तर त्याचं उत्तर देताना त्यांनी शक्यताच वर्तवली, जर ठामपणे सांगलं असतं तर तेही टोकाला गेलं असतं. त्यांनी शक्यता काय वर्तवली
की बुद्ध फार विद्वान होते आणि त्यांच्या न्यूरॉन सिस्टीम फार जास्त ऍक्टिव्ह होत्या, त्याच्यामुळं बुद्धांच्या डोक्यावर उंचवटा आला. आता असं जर कोणी मांडणी करत असेल तर आता या माणसाकडे आता आता माझ्यासारखा माणूस तरी दुसरी पुढची गोष्ट ऐकायला जाईल काय? आता काय माहिती, हे तर विज्ञान संगत वाटतच नाही. असं होतं का? बरं ठीक आहे, त्याचे पुरावे द्यावे ना. असं इथे इथे लिहिलेलं आहे किंवा या रिसर्च मध्ये प्रूव्ह केलेलं आहे, इथपर्यंत भिक्खू लोकांनी यायला पाहिजे, किंवा इथपर्यंत जो कोणी बोलतो तिथपर्यंत हे सर्च तरी करायला पाहिजे, किंवा सरळ म्हणायचं बाबा माहित नाही. माहित नाही हे म्हणणं काय एवढं अवघड आहे, नाही का? सगळ्या गोष्टीची उत्तर कसं मिळत नाहीत ना. आणि बाकीच्या गोष्टी बघूत ना आपण, की बुद्धांनी एवढे चांगले विचार दिले, आणि आता हे बघा, हा विचार किती मोठा झाला की फक्त डोक्याचे केस पिकले म्हणून कोणी शाणा होत नाही, हे किती मोठं विधान आहे. म्हणजे याच्याने काय होतं की बाबा लहानांचाही आदर करा, म्हणजे विद्वानांचा आदर करा, फक्त वयानं मोठा झाला म्हणून काही उपयोगाचा नाही. आणि हे बाबासाहेबांच्या 18व्या खंडातल्या पहिल्या 6-7 भाषणामध्ये बाबासाहेबांची हीच मांडणी येते की फक्त आपले पूर्वज होते, वयानं मोठे होते म्हणून नुसताच आदर करा. कारण ते नुसताच आदर करणं मग ते काय होऊन जाते, ती चातुर्वर्ण सिस्टीम झाल्यासारखी जाते. म्हणजे वर्चस्ववादी व्यवस्था होऊन जाते की माझं वर्चस्व आहे तू माझं ऐक. मग समतावादी व्यवस्था कशी होईल? समतावादी व्यवस्थामध्ये तर वयाची समता पाहिजे, लिंगाची समता पाहिजे, नाही का सर? आणि मग समाजाची समता पाहिजे, बरोबर की नाही? बरोबर. बाकी अमित सर काय म्हणू शकतो? म्यूट आहे सर, म्यूट. अमित सर म्यूट आहे. नगरकर सरांनी जी गोष्ट सांगितली, म्हणजे सुरुवातीला एखादा व्यक्ती श्रामनेर होतोय म्हणजे पबज्जा स्वीकारतोय. पबज्जा याचा अर्थ काय? म्हणजे पुढे जाणं, म्हणजे घर सोडून अनागारिक बनणं. आणि त्यानंतर मग त्याला कोणतरी एक भिक्खू दीक्षा देतो. पण त्यानंतर जेव्हा तो उपसंपदा ग्रहण करतोय, म्हणजे पूर्णपणे आता मी कायमस्वरूपी भिक्खू बनणार आहे, अशा प्रकारे तो जेव्हा ठरवतो, तेव्हा 5 किंवा 10 भिक्खूंच्या सानिध्यामध्ये त्याला उपसंपदा दिली जाते. आणि ज्यांच्याकडून त्यानं उपसंपदा घेतलेली असते त्यांच्या निगराणीमध्ये तो राहतो. म्हणजे एक प्रकारचे त्याचं ट्रेनिंग सुरू होतं, कसं जगायचं, कसं राहायचं, अन्नग्रहण कसं करायचं. आणि सर जसं मगाशी उल्लेख केला की त्यांचे पातिमोक्ष का ठरलेले असतात, म्हणजे पौर्णिमेला किंवा जेव्हा ते एकत्र येतील आठवड्यातून एकदा, तेव्हा काही माझ्या हातून काही घडलेलं आहे का, म्हणजे विनयांचं वाचन करायचं आणि मग त्यांच्या हातून काही विनयाचं म्हणजे हे झालं असेल, भंग झाला असेल, तर तो तिथं मान्य करायचा. या प्रकारची एक शुद्धीकरणाची प्रक्रिया पण होती. आणि हे भिक्खू म्हणजे एका बाजूला केवळ परफेक्ट पर्सन नाही, पण हे परफेक्शन कडे जाणारे लोक आहेत. परफेक्ट लोक तर आपल्याला पाहिजेतच आहेत सर, नाहीतर केवळ समाजकार्य करतो म्हणून कोणी चिवर अंगावर घेऊ नये या मताचा मी आहे. चिवर अंगावर घेऊन त्या माणसानं इतर कामच करत बसू नये. चिवर अंगावर घेतला असेल तर धम्माचं पूर्ण आकलन करण्यासाठी वेळ व्यतीत घालवावा. म्हणजे त्यानं त्रिपिटकाचं अध्ययन करावं, ज्या ध्यान साधना शिकवल्या गेल्या बुद्धांनी सांगितलेल्या त्याचं आचरण करावं, स्वतःला एक संयमित करण्याचं काम त्यानं करावं, स्वतःला ज्ञानी बनवावं. या पद्धतीनं पुढे जाणं खूप आवश्यक आहे. 1-2 उदाहरणं मी या ठिकाणी देतोय. भंते नागसेन जे होते, मिलिंद प्रश्न जो प्रसिद्ध ग्रंथ आहे, मिलिंद राजा अतिशय विद्वान. तो भंते नागसेनांना अनेक प्रश्न विचारले, कोड्यात टाकणारे विचारले, सरळ विचारले, आणि खूप इंटेलेक्च्युअल चर्चा त्यांची झालेली आहे. तर त्यामध्ये भंते नागसेन काय करतायत, जर मिलिंद राजाला एक उदाहरण नाही पटलं तर ते लगेच दुसरं उदाहरण देत आहेत. दुसरं नाही पटलं चल तिसरं उदाहरण, चौथं उदाहरण, 5वं उदाहरण. जोपर्यंत मिलिंद राजाचं मन समाधान होत नाही तोपर्यंत भंते नागसेन उदाहरणं देऊन त्यांना समजून सांगतात. या प्रकारचे तत्वज्ञ भिक्षू आपल्याला तयार करावे लागतील आणि त्यांनी स्वतः व्हायला पाहिजे. इंटेलेक्च्युअल म्हणजे शार्प सूर्यासारखे असले पाहिजेत, ही एक गोष्ट. आणि मी एक उदाहरण वाचलेलं आहे, आता मला परफेक्ट त्या नाव आठवत नाही, पण जपानमध्ये एक भिक्षू होते. तर त्या भिक्षूंचं असं सांगितलं जातं की त्यांना धम्मपदाची मॅन्युस्क्रिप्ट तयार करायची होती, लिखित स्वरूपाचं धम्मपद तयार करायचं होतं. मग त्यांनी लोकांच्याकडून आर्थिक दान गोळा केलं आणि काय करायचंय आता धम्मपद लिहून काढायचे म्हणून ते पैसे गोळा केले. आणि त्याच वर्षी पैसे गोळा झाले आणि जपानमध्ये भूकंप आला. भूकंप आल्यानंतर त्या भंतेनी काय केलं, ते सगळे पैसे जे आहेत ते लोकांना मग त्या भूकंपातून नुकसान झालेले त्यातून त्यांना बचाव कार्यासाठी ते वापरले. हे पहिल्या वर्षी झालं. दुसऱ्या वर्षी पुन्हा मग ते सगळं व्यवस्थित झाले, पैसे गोळा केले आणि त्या वर्षी पूर आला जपानमध्ये. पूर आल्यानंतर पुन्हा ते पैसे जे आहेत ते सगळे लोकांच्या
पुरातून बाहेर काढणे किंवा त्यांच्या अडचणींसाठी ते पैसे वापरले. तिसऱ्या वेळेला पुन्हा पैसे गोळा केले आणि मग त्या पैशातून धम्मपद म्हणजे लिखित स्वरूपामध्ये तयार केलं गेलं. तिथं अशी मान्यता आहे असं मी ऐकलंय की त्यांनी 3 धम्मपद तयार केली आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे सर. म्हणजे धम्मपद आपल्याला दिसतं एकच, पण ते म्हणतात की या भंतेने 3 धम्मपद तयार केली. पहिलं धम्मपद जे लिहिलं गेलं ते भूकंपामध्ये लोकांना मदत केली ते एक धम्मपद आहे. दुसरं धम्मपद पुरामध्ये लोकांना मदत केली ते एक धम्मपद आहे आणि हे तिसरं जे आहे ते आपल्याला फक्त दृश्य स्वरूपातलं धम्मपद आहे. ही गोष्ट आपल्याला खूप महत्वाची दृष्टी देते की पहिल्यांदा लोकहित महत्वाचं आहे आणि मग लोकहिताला समोर ठेवून भिक्खून आपलं वर्तन करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी जी आतली भावना असते ना, आतून माणूस शुद्ध व्हावा लागतो. शुद्ध या अर्थानं की त्याला राग येणं जे आहे तो राग संपला पाहिजे. त्याला जी त्याच्यामध्ये तृष्णा आहे ती तृष्णा संपली पाहिजे. असं जर झालं तर जितका माणूस विकारातून मुक्त होईल तितका तो लोकाभिमुख होईल, लोकांसाठी काम करू शकेल. बुद्धांचं स्वतःचं उदाहरण आपल्या समोर आहे सर, की ते स्वतः पण एक भिक्षू होते. हा सर बोला, धम्मदीप सर बोला. नाही, माझं सर आपण बऱ्याच वेळेला ना विकार निघून जायचं बोलतो, शील पाळायचं वगैरे बोलतोय, बरोबर आहे. म्हणजे हे तर असायलाच पाहिजे, कॅरेक्टर चांगलं असायलाच पाहिजे. पण माझं म्हणणं सर, सर्वात आधी विद्वान असायला पाहिजे. माणसाला सगळ्या बाजूचं ज्ञान तुफान असायला पाहिजे. ज्ञानच नसेल, कारण ते बाबासाहेबांचं आता मला एक्झॅक्ट म्हणजे त्यातले वाक्य नाही आठवणार, पण मला जेवढं काही वाचन झालेलं आहे की बाबासाहेबांचे रानडे, गांधी आणि जीना यामध्ये ग्रेट पुरुष कोण हे सांगताना फक्त लढाई खेळणारा ग्रेट नाही, नुसता विद्वान ग्रेट नाही, तर त्याच्या पुढे जाऊन तो जर समाजाचं भलं करणार असेल तर तो ग्रेट माणूस. कळालं का? असं सिक्वेन्सली मग त्याच्यामध्ये ते देतात की नुसतं चांगुल पण असून नाही चालत, त्याचं सामर्थ्य असावं लागतं ना. मनात नुसतं चांगुल पण, तर मग आपण शीलवान म्हणजे चांगुलपणच म्हणू ना आपण, ते आहे. पण तो मूर्ख, पण त्याला बुद्धीच नाही, त्याला समजत नाहीत गोष्टी, त्याला माहितच नाही, तर तो काय मदत करू शकेल ना. आणि मग जो कॉल्ड म्हणजे माझं म्हणणं की पहिलं विद्वान असावं. बरोबर आहे सर. हे बघा, म्हणजे बुद्धिझमची उभारणीच त्यावरती आहे ना. अविद्येचा नाश करणं हे बौद्ध धर्माचं म्हणजे मुख्य कर्तव्य आहे की लोकांच्या अज्ञानाचा नाश केला पाहिजे. बुद्धांचं जे वर्णन केलं जाते ना त्यामध्ये एक शब्द खूप महत्वाचा आहे, विद्याचरण संपन्नो. विद्या आणि आचरणानं संपन्न असणारा व्यक्ती. म्हणजे त्याच्याकडे ज्ञान पाहिजे आणि त्याच्यासोबत आचरण. केवळ आचरण करतो म्हटलं तर कशाचं करणार? तुम्हाला मार्गच माहित नाही तर आचरण कशाचं करणार? अज्ञानी माणूस धम्माचं आचरण नाही करू शकत. आणि केवळ ज्ञानी आहे, ज्ञानी असून तो जर आचरणच करत नसेल तर तो काय कामाचा? ते आपल्या ग्रंथामध्ये पुढे एक अजून खूप चांगली गोष्ट आहे की तो एक माणूस हातामध्ये दिवसाची मशाल घेऊन फिरत असतोय आणि तो म्हणतोय मी खूप ज्ञानी आहे, मी खूप ज्ञानी आहे. आणि बुद्ध त्याला भेटतात आणि त्याला काही वेगळे प्रश्न विचारतात, त्याचं ज्ञान त्याच्याकडे नसतं. आणि मग ते बुद्ध म्हणतायत की अज्ञानी माणसाची अवस्था अशी असते, स्वतः अज्ञानी असतोय पण दुसऱ्याला मशाल घेऊन तो दाखवत असतो, हे बघा ज्ञानाचा प्रकाश. तर असं असू नये. बौद्ध भिक्खूंनी अतिशय शार्प असलं पाहिजे, अतिशय ज्ञानी असलं पाहिजे, पण त्या ज्ञानाचा अहंकार असता कामा नये. कारण अहंकार आला की विषय संपला. तुम्ही मग भिक्खू म्हणण्यासारखे नाही किंवा उपासक म्हणण्यासारखे नाही. दोन्ही गोष्टी आपल्याकडे जसं बुद्ध आहेत, बुद्धांनी जे अनेक युक्तिवाद त्यांच्या आयुष्यामध्ये केले वैदिक ब्राह्मणांशी, त्यामध्ये ते कुठेही मागे सरलेले नाहीत, उलट त्यांच्यापेक्षा ते सरस ठरलेले आहेत. पण मित्रता इतकी होती की सामान्य माणसापासून राजे लोकांपर्यंत सहज लोक बुद्धांकडे जात होते, सहज ते चर्चा करत होते. हा सहजपणा, हा मित्रता भाव भिक्खूंमध्ये येणं खूप आवश्यक आहे. म्हणून बुद्धांना मॉडेल ठेवलं पाहिजे. भिक्खू कसा असावा तर तथागत बुद्धांसारखा भिक्खू असावा. या प्रकारे आपण तशी यंत्रणा उभी करायला पाहिजे सर. त्यांनीही स्वतः करायला पाहिजे, पण उपासक म्हणून आपली जबाबदारी. आपल्याकडे कोण भिक्खू आले ना तर त्यांना आर्थिक दान करत असताना त्यांना 4 पुस्तकही आपण दान दिली पाहिजेत. आपण त्यांच्याशी धम्मविषयक चर्चा, डिबेट केला पाहिजे. आपल्या गावामध्ये कोण भिक्खू आले तर त्यांना सांगितलं पाहिजे की आता आम्हाला हिंदू धर्माविषयी काय सांगू नका, अष्टांगिक मार्गावर तुमचं मार्गदर्शन द्या, पारमितीवर तुमचं मार्गदर्शन द्या. यानं काय होईल, त्यांना मूळ धम्म ते वाचून सांगू शकतील. आपण जसं घडवणार आहे ना तसं ते घडणार आहे. जसं मगाशी नगरकर सरांनी जसा उल्लेख केला ना, ही विनयांची निर्मिती कशी झालेली आहे तर त्या प्रकारे झालेली. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की बुद्ध काळामध्ये दुपारच्या वेळेला एक भंतेजी
पिंडपातासाठी गेले, अन्न ग्रहण करण्यासाठी एका घरी. आणि घरी गेल्यानंतर दुपारच्या वेळेला तर काय झालेलं होतं, एक स्त्री घरामध्ये झोपलेली होती, झोपायची वेळ असेल, अस्ताव्यस्त पडलेली होती आणि भंतेने घरामध्ये प्रवेश केला. आणि मग तिनं आपल्याला स्वतःला सावरलं आणि मग त्यांना अन्नदान वगैरे केलं. पण ती गोष्ट बुद्धांच्या कानावरती गेली आणि मग बुद्धांनी विनय केला. आपण जे परवा वाचलं ना, विकाल विकाल भोजनाचा, म्हणजे दुपारनंतर मध्याह्नानंतर कुणी उपासकांच्या घरी जायचं नाही म्हणून. या प्रकारे बुद्धांनी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते प्रयोग केलेले आहेत आणि लोकांना जसं कम्फर्टेबल वाटेल ते करण्याचं काम केलेलं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट सर, की बुद्धांचं कसं होतं, आधी ते स्वतःला नियमबद्ध करायचे आणि तोच नियम भिक्खू संघाला लावायचे. त्यांनी असं केलेलं नाही, मी तुमचा प्रमुख आहे म्हणून माझ्यासाठी काहीतरी विशेष पावर, असं नाही. ते एकदा जेवायचे, पायीच प्रवास करायचे, जे भिक्खूंच्यासाठी 3 चिवर असायचे तेही तसंच करायचे. पण एखाद्या वेळेला त्यांनी जर वेगळं काहीतरी वर्तन केलं तर तो संघालाही नियम लागू करायचे. एक अजून उदाहरण सांगतो मी आणि थांबतो. ते एका ठिकाणी गेले, एका मेंढकाच्या घरी, मेंढक श्रेष्ठीच्या घरी. तिथं गेल्यानंतर त्यांना आदर सत्कार केला आणि बुद्धांनी त्यांना मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन केल्यावरती त्याच वेळेला त्याच्या म्हैशी, गायी वगैरे होत्या आणि नुकतेच ते दूध काढलेलं होतं आणि ते ताजं ताजं दूध आणून त्यांनी बुद्धांना आणि आनंद वगैरे भिक्खूंच्या समोर ठेवलं. आणि भिक्खू संघाचा नियम असा त्यावेळेला होता की दूध ग्रहण करायचं नाही, दूध खायचं नाही म्हणून. आणि मग दूध स्वतः आता लोकांनी दिलेलं आहे तेही नाकारायचं नाही, असाही नियम होता. की लोकांनी काय दिलं, मांस देऊ नाही, दूध देऊ नाही आणि काय देऊ, ते नाकारायचं नाही. मग इथं आता काय करायचं, तर बुद्धांनी आनंदाकडे पाहिलं आणि आनंदानं ते म्हणाले की आनंद, इथून पुढं दूध ग्रहण करण्याची अनुमती संघाला मी देत आहे. संघाला अनुमती दिली, तो नियम बनवला आणि मग स्वतः बुद्धांनी ते दूध ग्रहण केलं. हे या प्रकारचं जीवन जर आपले भिक्खूंनी जगलं ना, तर बौद्ध धर्माचं भविष्य जबरदस्त आहे, ग्रेट आहे, असं मला वाटतं. नाही, ते म्हणजे फक्त डॉक्ट्रिनल कन्सिस्टन्सी आणण्याकरताच नव्हे, म्हणजे तिथे तो मुद्दा आहे की डॉक्ट्रिन मध्ये असं असं आहे, आम्ही कन्सिस्टंट आहो, फक्त आम्ही साहित्याचं आचरण बरोबर करतो तेवढंच, जे साहित्यात सांगितलं तेवढं आम्ही विनय पाडतो एवढंच नाही. तर कधी कधी तुम्हाला, जसं आता भिक्षूला स्त्रीला हात लावायचा नाहीये, पण एखादी स्त्री खूप आजारी आहे आणि तिला हॉस्पिटल पाहिजे आणि आपल्याला ते उचलून त्याला गाडीत ठेवायचं आहे किंवा घेऊन जायचं आहे, तर भिक्षू लोकांनी कन्सिस्टन्सीची विचार न करता डायरेक्ट आणि डायरेक्ट त्यांनी कामाला हात घ्यावा आणि ती मदत करता आली पाहिजे. इतकी बुद्धी, इतकी अक्कल त्याच्यात पाहिजे, तो समाजाचा सेवा त्याला करता आली पाहिजे. ते असं नाही म्हणता येत की आपला विनयमध्ये असं नाहीये म्हणून आम्ही हे करणार नाही. सर, करुणा हाच धम्माचा गाभा आहे ना. अगदी बरोबर आहे. जिथं जिथं दुःख आहे तिथं तिथं आपण काम म्हणजे लोकांना मदत केली पाहिजे. तिथं मग एखाद्या वेळेला तुम्ही नियम बाजूला ठेवला तरी काय हरकत नाही. झेन भिक्षूंची एक गोष्ट धम्मदीप सर अशीच आहे. ते चालले होते, नदी पार करायची होती. नदीच्या काठाला एक स्त्री उभा होती, एक भिक्षू आणि त्याचा एक शिष्य, म्हणजे जोडीदार, ते दोघं होते. त्या स्त्रीला नदी पोहता येत नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं, त्या स्त्रीला उचलली, त्या बाईला, आणि नदीच्या काठावरती आणून पलीकड सोडली आणि मग तिथून ते पुन्हा दोघं जण विहारामध्ये आले. विहारात आल्यावरती त्या भंतेजींचा जो सहकारी होता तो म्हणाला की आपण तर स्त्रियांना हात लावायचा नाही, तुम्ही तर त्या स्त्रीला खांद्यावरून घेऊन नदी पार केली, हे कसं काय? तर ते भंतेजी त्याला म्हटले, त्या सहकार्याला, अरे मी त्या स्त्रीला तिथंच सोडून आलो, तू मात्र तिला विहारामध्ये घेऊन आलायस. हे त्या धक्क्यात घेऊन हे आला. समजणं खूप आवश्यक आहे, हे खूप महत्वाचं आहे. हा, म्हणजे तिथे आपल्याला डॉक्ट्रिनल कन्सिस्टन्सी पाडायची नाही आहे, तर लोकांची मदत करण्याकरता थोडासा विनय बाजूलाही गेले, जर विनयामध्ये असेल तर बाजूला गेले तर हरकत नाही, पण लोकसेवा त्याला करता आलीच पाहिजे, हा मेन मुद्दा आहे तिथे. तिथे म्हणजे कुठलाही जे विनय आहे ते अडथळा होऊ नये, कुठलाही साहित्य आहे, धम्मोपदेश आहे, ते अडथळा होऊ नये. लोक बिमार आहेत त्यांची मदत केली पाहिजे, लोक म्हातारे आहेत त्यांची मदत केली पाहिजे, लोकांना जे अरक्षित आहे त्यांना सुरक्षा प्रदान करता आले पाहिजे, आणि जे लोक अन्यायग्रस्त आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याकरता मदत केली पाहिजे. यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा लाभ लोकांना न्याय मिळवून देण्याकरता पण केला पाहिजे, लोकांना सुरक्षित करून देण्याकरता करता आला पाहिजे, लोकांना म्हणजे बिमारीतून मुक्त करण्याकरता देखील यांची मदत झाली पाहिजे. अशा प्रकारे बुद्ध धम्माचा उद्देशच तो आहे की ते म्हाताऱ्यांचा, आरक्षितांचा,
जे रोगी आहेत यांची मदत होत नसेल तर बुद्ध धर्माचा काहीच उद्देश नाही, ते बंद करून टाकायला पाहिजे. नाही, जे दुःखी इथपर्यंत लोक आहे. आहेत ना, जे दुःखी सर लोक मी काय आहेत म्हणतो त्यांच्यासाठीच तथागताचा जन्म आहे सर. अगदी बरोबर आहे. सर सर ओके, धन्यवाद सर. मी काय म्हणतो, एकदम जबरदस्त, एकदम विस्तृत आणि शांतपणे संयम पद्धतीने सम्यक संवैधानिक चर्चा झाली असं मला वाटते. अभ्यासोही चर्चा झाली असं मला वाटते. तर आपण थांबूया का आज, असं माझं म्हणणं. चालेल. हो सर, चालेल. व्हॉट्सअपवर काही कॉमेंट्स आहेत त्या मी वाचून दाखवतो. हो. आधी दिसत नव्हत्या पण आज मी सोय केलेली आहे, कसं तरी दिसते. तर वाचून दाखवतो. अरविंद पवार म्हणतात की अमित सर, आता तर महार म्हणू नका, आम्ही बौद्ध आहोत. तर आता याच्यावर माझं म्हणणं, नाही, महार म्हणायला काही वाईट नसायला पाहिजे असं माझं म्हणणं. कारण बाबासाहेबही महार शब्द फार प्राऊडली वापरत होते. मी जेवढं वाचलंय ना, तर महार शब्द फार प्राऊडली वापरत होते. तर हा, ते कशा अँगलनी वापरला तसं बघायला पाहिजे. आणि अमित सरांनी मला वाटते पॉझिटिव्हलीच वापरलाय, तर त्याच्या मी यासाठी हा वापरला सर. तर बौद्ध असण्याची काही लक्षणं आहेत सर. त्या बौद्धांनी, बौद्ध जो आहे त्यानं धम्मदीक्षा घेतली पाहिजे. 22 म्हणजे आंबेडकरी बौद्धांनी तरी 22 प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे. त्यांनी जुन्या रूढी परंपरांना सोडलं पाहिजे. तर तर तो बौद्ध होऊ शकेल. केवळ जन्माला माझ्या अस्पृश्य जातीमध्ये आलेला आहे म्हणजे तो बौद्ध होत नाही. आणि मी खेड्यापाड्यांमध्ये धम्मप्रचारासाठी फिरतो. मला माहित आहे 100 घरं असतील तर त्या 100 घरांमधली 4 घरं बौद्ध असतात. 4 घरातली सुद्धा त्या घरांमधली 4 लोक बौद्ध असतात. ही ऍक्च्युअल परिस्थिती आहे, मी अनुभवलेली आहे. त्यासाठी मी ते वाक्य वापरलं. काही हरकत नाही. नाही हा, म्हणजे बाकी कोणाला काही बोलायचं का त्यावरती? मला तरी काही प्रॉब्लेम नाही वाटत. फक्त ते कोणत्या टोननी वापरलं त्यानुसार आहे. आणि असं एका म्हणजे टोन लक्षात यायला पाहिजे, नाहीतर विनाकारण म्हणजे वाद त्याचा होतील. अर्थ काय होता की एका समूहापुरतं भिक्खूंनी स्वतःला बंदिस्त करू नये. बरोबर बरोबर. काहीच हरकत नाही. मी तर म्हणतोय बाकी सर, मनोवाद्यांच्या स्टेजवरती जावं आणि तिथं धम्म सांगावा. बरोबर 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 सर, सांगायलाच पाहिजे. हम्म. जगात सगळीकडे सांगायला पाहिजे. बाकी सर, कारण नगरकर सर, सगळ्यांना आपण काय गरज आहे बोलतो? धम्माची. बस पुरेसं आहे एवढं. ओके. माझ्या विकास धानवे म्हणतात, सर आज कोणीही भंते होतो. एक भंते तर रोज लाईव्ह येऊन लोकांकडून ऑनलाईन पैसे मागतोय, गाडी मागतोय, आणि काही लोक देतही आहेत. त्या भंतेची भाषा पण मारणे आणि मारणेवरूनच सुरुवात होते. काही उपासक तर पैशासाठी हुज्जती घालतात. तर मला वाटतं हे भंते तर सर्वांना माहित आहेत. फेसबुकवरचे म्हणजे भंते. लक्षात त्याला आणून दिलं लोकांना. एकच स्पष्टीकरण आहे सर त्यांना, की जे शीलहीन आहेत ते बुद्धांचे भिक्खू नाही आहेत. जे विनयाचं पालन करत नाहीत ना, ते बुद्धांचे भिक्खू नाही आहेत. मग ते कोण आहेत ते त्यांचं त्यांनी शोधावं. चिवर घातलं म्हणून एखादा भिक्षू होत नाही, हे बुद्धांनी धम्मपदामध्ये विस्तारानं सांगितलेलं आहे. अनेक सूत्रांमध्ये विस्तारानं सांगितलेलं आहे. त्यामुळे कृपया एखाद्याच्या अंगामध्ये भगवं वस्त्र आहे किंवा चिवर आहे एवढ्यानं तो माणूस भिक्खू होत नाही. त्यानं उपसंपदा ग्रहण केलेली आहे का, त्याला मार्गदर्शक त्याची चांगले आहेत का, तो विनयाप्रमाणे वर्तन करतोय का, याही गोष्टी तपासणं खूप आवश्यक आहेत. नाहीतर मग कोणी उद्या लोक येतील आणि चिवर घालतील आणि धम्माची बदनामी करू शकतील. त्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. बाकी नगरकर सर, आता आपण ते चिवर घालण्याला कोणाला अडवू शकत नाही. आणि ते डोळ्याच्या आड इतकं काही चिवर, कोणी माणूस चिवर टाकून येऊन जाईल तुमच्या दारावर, तुम्हाला तर चिवर पाहून तर वाटतंच भिक्खू आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी ती सोय केली आहे की उपासकांचा द्वारे धम्मप्रचारक नेमला जावा, संस्थेद्वारे नेमला जावा. आणि संस्थेचा जो जेव्हा तो कर्मचारी आहे तर त्याला पूर्ण ट्रेनिंग पण असली पाहिजे आणि त्याच्याकडे प्रॉपर आयडेंटिटी असली पाहिजे. आणि तो लोकांमध्ये प्रचार करताना कुठल्याही म्हणजे लोकांना म्हणजे भिक्षूवर अवलंबून राहिला तर एखादा ब्राह्मणही चिवर टाकून घेईल आणि तुमच्या धम्माचा प्रचार करेल आणि तो फिरवून धम्म सांगायला लागेल. म्हणजे लोकांचे डोके खराब करण्याचंही काम तो करू शकतो. त्यामुळे होऊ शकते बाबासाहेबांनी या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आता भिक्षू मात्र चिवर